नमस्कार मंडळी, कसे आहात? मनात माझ्याच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आज आपण भेटणार आहोत प्रकाश पारखी यांना. हे आहेत बालरंगभूमीवर अत्यंत क्रियाशील असलेले व्यक्तिमत्व. अनेक वर्ष बालरंगभूमीसाठी त्यांनी खूप प्रचंड काम करून ठेवलेलं आहे. त्यांनी पुण्यामध्ये दिवाकर नाट्यछटा स्पर्धा सुरू केल्या. त्यांनी नुकतंच अभ्यास नाट्य नावाची एक संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्याच्याविषयी पण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचं काम आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त मजेत. सर्वप्रथम मी तुमच्या बालपणाविषयी, विद्यार्थी दशेत तुमचं कसं प्रवास होता ह्याच्याविषयी आज मला जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं. नक्कीच मला आवडेल, कारण बालपणच हे खरं मनुष्याला घडवत असतं. आणि तसं वातावरण माझ्या भोवती खूप छान होतं. मुख्य म्हणजे शुक्रवार पेठेतला पानसे वाडा, ही जी वाडा संस्कृती पूर्वीची होती तसा आमचा पानसे वाडा होता. आणि त्या वाड्यामध्ये भजनं चालत, कोकणी लोकांचा दशावतारी नाटक किंवा हे गणपती आले की ते चालत असत. त्यामुळे तो एक काही सांस्कृतिक वारसा म्हणतात तो वाड्याच्या सगळ्या ह्याच्यामधनं मिळत होता. वाड्यामध्ये काही उत्सव होत असत, गोकुळाष्टमी होत असे, गणेशोत्सव होत असे, दत्तजयंती होत असे. तर हे उत्सव वाड्यामधनं साजरे केले जायचे आणि असे कौटुंबिक असं वातावरणात ते साजरे केले जायचे. त्या वेळेला वाड्याचं वातावरण असं होतं की आता म्हणजे त्याचं वर्णन करावं तेवढं थोडंसं आहे. माझ्या आत्मचरित्रात वर्णन केलं आहे की फ्लॅटमध्ये आल्यानंतर ते दारबंद संस्कृती होती. मला कधीच आठवत नाही की आमच्या वाड्यातले दारं दिवसा बंद केली असतील. अच्छा. दारं कायम सताड उघडे आणि कोणी कोणाच्या घरी जायचं, गप्पा मारायच्या, असं ते वातावरण असायचं. असा तो पानसेवाडा शुक्रवार पेठेतला, तिथं माझं बालपण गेलं. आणि अनेक लोक कारणी आहेत माझ्या ह्याच्यावर संस्कार करायला. त्यातले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे आई वडील. माझे वडील हे भोर संस्थानामध्ये भोरमध्ये राहत होते आणि त्यावेळेला जो मेळा जो प्रकार असायचा तर त्यांचा कन्या मेळा नावाचा खूप मेळा लोकप्रिय होता. आणि नंतर मग संस्थानं खालसा झाली, माझे वडील पुण्यात सर्व्हिसला आले, त्यामुळे त्यांच्या जो कलाचं हे राहिलं होतं ते त्यांनी माझ्याकडनं पूर्ण करायचं ठरवलं. आणि माझ्या एक नाट्यछटा त्यांनी लिहिली आणि ती मला करायला लावली, माझ्याकडनं बसून घेतली. आणि इयत्ता दुसरीत असताना मी रंगमंचावर आलो नाट्यछटेच्या माध्यमातून. अच्छा. त्यामुळे वाडा आई आमची खूप गप्पिष्ट होती. आमचे सगळं मातुल घराणं सगळं वाघ त्यांचं आडनाव माहेरचं. माझे मामा सगळे 5 मामा आहेत, हे सगळे गोष्टी वेगळ्या होते. अच्छा. ते सुद्धा संस्कार माझ्यावरती, म्हणजे आईचा बोलका स्वभाव आणि वडिलांचा कलेचा आहे की लेखन असेल, हार्मोनियम सुंदर वाजवायचे, त्यामुळे थोडेसे गाण्याचे संस्कार माझ्यावरती झाले. ते सगळे आई वडिलांमुळे आणि ह्या वाडा संस्कृतीमुळे झाले. तुम्ही जे नाट्यछटेचे संस्कार तुमच्यावर झाले तुम्ही म्हणलात, कुठली नाट्यछटा होती? त्या नाट्यछटेचं नाव होतं नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये. नावच असं त्याचे छान होतं आणि मी खरंच धाकटा होतो. म्हणजे त्यावेळी मग असं वाटलं की माझीच नाट्यछटा आहे. त्यामुळे ती, आणि दुसरीत असताना त्या काळातली जी आमची पिढी होती ती थोडीशी शाय अशा प्रवृत्तीची, फारसं हे मिळालेलं नाही आहे, काय म्हणतात त्याला आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर संधी मिळालेली नसताना. तर ते दुसरीत असताना ती नाट्यछटा इतकी छान सादर झाली. आमच्या सरस्वती मंदिर शाळेचं गॅदरिंग खूप मोठं असायचं. तर तो प्राथमिक शाळेच्या गॅदरिंगमध्ये ही नाट्यछटा एवढी गाजली की ती हायस्कूलच्या गॅदरिंगला पण दाखवली गेली. वा. आणि तो अगदी भरतनाट्य मंदिरसारखं नाट्यगृह आमच्या ग्राउंडवरती उभं केलं जायचं, अशी त्या काळातली गॅदरिंग होती. म्हणजे तो जो वाड्याबरोबर हा शाळेचा पण एक फार मोठा संस्कार होता की शाळेमध्ये इतके नाट्यप्रेमी होती मंडळी की शिक्षक लोक नाटक बसवायचे आणि सादर करायचे. दिनानाथ टाकळकर आमच्या हायस्कूलला होते शिक्षक. बालरंगभूमीवरचं तुमचं पदार्पण बालकलाकार म्हणून जे झालेलं आहे, त्यात तुम्ही एक, आम्हाला पूर्वी जेव्हा भेट झालेली होती तेव्हा आम्हाला एक तुम्ही तुमच्या राजकन्येच्या भूमिकेविषयी गंमत सांगितलं होती. हो. ती जरा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. नक्की. 8वीत असताना माझा जे नाट्यछटांचा प्रवास सुरूच होता आणि त्या प्रवासामध्ये एकदा 8वीत अशीच नोटीस आली की आवाज कोणाचा गोड आहे, कारण आपल्याला एक स्त्री रोल हवा आहे. तर मी आपल्या सहज म्हणलं माझा आवाज आहे गोड म्हणून. तर हिंदी नाट्यवाचन स्पर्धा होती आणि त्यामध्ये आमच्या मुलांची शाळा असल्यामुळे मुली नाहीत. मग ते म्हणले की तू हा रोल करशील का? म्हणून वाचायला काय जातं आहे, हरकत आहे म्हणून तो वाचलं आणि ते चांगलं वाचलं. मग बाई म्हणजे आता गॅदरिंगला नाटक करायचं, प्रत्यक्ष ते सुद्धा कोणाचं तेव्हा तुम्हाला बाई? डॉक्टर ललिता गुप्ते. अच्छा. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या बाई आहेत, अतिशय नाट्यप्रेमी आणि या कलाप्रेमी. शाळेबाहेर सुद्धा त्यांचं काम खूप मोठं आहे, त्यामुळेच त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता शिक्षकाचा.
तर त्या बाईंनी मला म्हणलं की तू राजकन्याचं काम करायचं, राजकन्याची सावली हरवली रत्नाकर मतकरींची नाटिका, त्यात तू मेन रोल करायचा आहे. तर मी म्हटलं मी प्रत्यक्ष रोल नाही करणार, मी ते मुलीचे कपडे वगैरे घालणार नाही. त्यामुळे काय घालणार नाही म्हणलं, मुलं चिडवतात नंतर. तर त्या बाई तशा कडक होत्या, त्यामुळे काही काळजी करू नकोस, मी त्या मुलांना हे करीन, कोण चिडवतो मला फक्त सांग, कोणी तुला चिडवणार नाही, त्याची मी जबाबदारी घेते, तो रोल केलाच पाहिजेस. आणि मग त्या राजकन्याचा रोल केला. आमचे वर्ग शिक्षकांना सुद्धा ओळखू येणार, ते म्हणे कोण आहे हा ही राजकन्या. तर मुलं म्हणे अहो सर आपला पारखी आहे. तर असा ती सुरुवात झाली राजकन्याच्या रोलमुळे, की एक वेगळा आपण आवाज काढू शकतो, मुलीचा आवाज काढू शकतो. आणि त्यामुळे मग नकला नगरीला खूपच आणखीन मजा यायची. किंवा अच्छा, तुम्ही नकलाकार म्हणून नकला करण्यात तरबेज होतात, पण हे सगळं करत असताना तुम्ही कधी शिक्षकांच्या नकला केल्यात का? नाही, शिक्षकांच्या नाही नकला केल्या. त्याचं असं झालं की खरं हा नकला मी करायला कशी सुरुवात झाली त्याचा एक किस्सा आहे. ओके. सदानंद जोशी म्हणून फार मोठे नकलाकार होऊन गेले, ज्यांनी त्यांचा मी यात्रे बोलतोय हा संबंध जगभर कार्यक्रम गाजला. तर त्यांचा पहिल्यांदा ते नकला करत असत, तर ते काही व्यक्तींच्या नकला करत असत. म्हणजे पंडित नेहरू, हिटलर, राज कपूर, एवढी विभिन्न आणि विथ ड्रेपरी. म्हणजे पंडित नेहरू असे प्रेक्षकातून जायचे, लोकांना वाटायचं की नेहरू झाले, स्टेजवर जाऊन मग भाषण वगैरे. हिटलर त्या युद्धाच्या याच्यामध्ये, राज कपूरचं म्हणजे मग मेरा जूता है जपानी असं करत ते गाठोडे. तर हा प्रत्येक वेळा त्यांचा वेश जो हा आत मेकअप करावा लागायचा, या सगळ्या कॅरेक्टर्स वेगवेगळ्या बदलायच्या. तर या कॅरेक्टर्स बदलताना मधला वेळ काय करायचा, तर त्यांनी एक असिस्टंट ते घेऊन आले होते. अच्छा. आणि तो असिस्टंट मधला लोकांशी जरा गप्पा मारता मारता काही आवाज काढायचा. तो मला फार हे झाला की तो आगगाडीचा आवाज काढत असे, वेगवेगळ्या पशुपक्षी, डांगा वगैरे असे आवाज करते. तर मला वाटलं की हा आपल्याला जमेल असं आपल्याला, म्हणून मी प्रयत्न करायला लागलो. आणि ते इतकं जमलं मला की शाळेमध्ये मी इतका लोकप्रिय झालो की मी 1 तासाचा कार्यक्रम माझा तयार झाला. म्हणजे शिक्षक तर एवढे माझ्या प्रेमात असायचे की आल्यानंतर एक शिक्षक असे होते की शिकवायच्या आधी म्हणायचे पारखी, पहिला आगगाडीचा आवाज काढायचा आणि मग तासाला सुरुवात. सर एक झलक. चावलाय वडा गरम. मस्त सर, खूप मजा. पण हे सगळं करत असताना, तुम्ही नकला करत असताना ह्याच्यावर तुम्हाला काही व्यायाम प्रकार पण करावे लागत असतील की श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी, किंवा काही ह्याच्यासाठी काही थोडे काही प्रयत्न तुम्ही करत असत? त्या लहानपणी तसं काही मला कधी वाटलं नाही. फक्त मी एक खेळाचं आकर्षण होतं, आणि जे मला नकलाचा करण्याकरता शिक्षक प्रोत्साहित करायचे ते क्रीडा शिक्षक होते. अच्छा. म्हणजे ते गणितही शिकवायचे आणि ग्राउंडवर गेले की ते क्रीडा शिक्षक, आणि त्यांना लेझिम फार आवडायचं. आणि आवडता विद्यार्थी म्हणला की तो सगळीकडेच तिथं जायचा. मग मलाही लेझिम आवडायची खूप, आणि आम्ही लेझिम खेळायचो. म्हणजे तो एक व्यायाम माझा खूप, मला असं वाटतं की तो चांगला, त्यामुळे माझं शरीराचं की ब्रिदिंग म्हणा, किंवा अंग चप्पल राहणं किंवा मेंटेन राहणं, हे मला त्या लेझिम प्रकारामुळे झालं. आणि लेझिममध्ये सुद्धा म्हणजे मला त्या शाळेने पुरस्कार दिले, किंवा चांगलं लेझिम तर करतोच, पण आणखीन इतर मुलांना शिकवतो. अच्छा. हां, कारण काय होतं की आम्हाला खूप असे लेझिमचे तयार करायचं होतं की आम्ही शाळेची अक्षरं लेझिम खेळता खेळता करायचो. आणि आमची ती घुमटाची शाळा आहे बघा, तर एक तर DES NEST अशी अक्षरं, आणि नंतर शाळेचा आकार. म्हणजे आमची शाळा अशी वाय आकारासारखी, आणि मध्ये घुमट आहे. तर तो हलगेवाला पांढरी छत्री घेऊन तो मध्ये यायचा, आणि तो घुमटाचा आकार दिसायचा. वरनं आपण शाळाच बघतोय लेझिम करता करता असं वाटायचं. सगळे पांढरे ड्रेस असायचे आमचे, आणि हल्ली लेझिम खेळता खेळता आम्ही अक्षरं आणि त्या शाळेचा आकार केलेला होता. खूपच भारी वातावरण होतं सर तुमच्या कालावधीत. म्हणजे बरोबर. पण आता मला पुढचं हे विचारायचं आहे की तुमचा नकलाकार ते नकला नगरी हा प्रवास आम्हाला ऐकायला खूप आवडेल, कारण हा खूप भारी प्रवास असेल असं मला वाटतंय. खूपच भारी, खूपच भारी. म्हणजे त्यांनी खूप मला समृद्ध केलं. त्या शाळेमध्ये जेव्हा लोकप्रिय झाल्या नकला, तर 1965 सालचं भारत पाकिस्तान युद्ध, आणि त्यानंतर संरक्षण निधीकरता लालबहादूर शास्त्रीने आवाहन केलं होतं की
आपल्या मदत करा, किंवा लालबहादूर शास्त्री खूप आवडते पंतप्रधान होते, म्हणजे सगळ्या देशाचेच पंतप्रधान होते. ते म्हणले की बाबा भात खायचा नाही, आपल्याकडे तांदूळाचे आहे, तर आम्ही सगळ्यांनी एक दिवस संध्याकाळचं भात खायचा नाही असं सगळं होतं. आणि देशाला आपल्याला मदत लागणार आहे, आर्थिक आपण निधी, संरक्षण निधी जमा करण्याची खूप हे लागलं होतं. तर मला असं वाटायचं की आम्ही तर गरीब होतो खरं, म्हणजे आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातले, असं पैसे देणं शक्यच नव्हतं, रोजचा खर्चच मेटाकुटीला आलेला असायचा. तर आता ह्याला संरक्षण दिलं, आपण काय करू शकतो, तर माझ्या कल्पना सुचली की आपण नकला नगरीचा 1 तासभर कार्यक्रम करू शकतो. अच्छा. आणि तो तिकीट लावून करायचा. आणि शाळेतल्या सगळ्यात लोकप्रिय होतं मी शाळेमध्ये, आणि मुलं तिकीट काढून येतील असं माझा हे होती, खात्री होती. आणि मी 15 पैसे तिकीट 1965 साली लावलं होतं. हां, म्हणजे आत्ता 15 पैसे हास्यास्पद आहे. Absolutely. हां, परंतु त्यावेळेला 15 पैसे बटाट्यावरून मिळत असे. 10 पैसेच, मी म्हणत 15 सुद्धा नाही, 10 पैशात बटाट्यावडा आणि 10 पैशात चहा मिळत असे. अशा काळात 15 पैशाचं तिकीट काढून 1 तासाचं आपल्या शाळेतल्या शाळा सुटल्यावर सभागृहामध्ये, जे आता सभागृह आता पाडलं, आता नवीन बांधकामामध्ये फार सुंदर सभागृह होतं ते, त्या सभागृहामध्ये तो कार्यक्रम केला. आणि 15 पैशाचं तिकीट लावून सगळा थोडासा खर्च वजा जाता 15 रुपये, म्हणजे किमान 100 प्रेक्षक मुलं तिकीट काढून माझ्या पहिल्या प्रयोगाला आले होते, की तो नकला नगरीचा माझा पहिला प्रयोग, जबरी. तिकीट लावून. जबरी जबरी. आणि त्याचा थोडासा शेवटचा प्रवास म्हणजे अमेरिकेत डॉलरचं तिकीट काढून लोक बघायला आले. वा. हां, म्हणजे 15 पैसे ते $. व्हेरी नाईस. काहीतरी $2 $3 असेल तिकीट लावलेलं, पण डॉलरमध्ये मला मानधन मिळालं अमेरिकेतल्या नकला नगरीला. तर असा तो नकला नगरीचा प्रवास आहे की शाळेतल्या, आणि संरक्षण निधी म्हणजे मला परत कायम असं वाटायचं की आपण देशाकरता काहीतरी केलं पाहिजे. आणि मग 15 रुपये का होईना, त्या काळात एका मुलगा 15 केसरीमध्ये आलं होतं, किंवा आमच्या नियतकालिकातही छापून आलं होतं की प्रकाश पारखी यांनी स्वतःचा नकलाचा कार्यक्रम करून 15 रुपये संरक्षण निधीला किती दिले. प्रयोग केले होते तुम्ही? तर तेव्हा शाळेत एवढा एकच झाला, तेवढा एकच झाला. झाला. पण नंतर मग असं गणेशोत्सव, नकला नगरीचे मात्र भरपूर प्रयोग चिकार म्हणजे गणेशोत्सवातलं वातावरण असं होतं. आणि एकदा आता आपल्याला कळलं की आपल्याला 1500 तिकीट काढून येतात आणि लोकांना ते आवडले, तर मग छोटी छोटी मंडळं खूप असायची गणेशोत्सवात, म्हणजे अगदी 40 सुद्धा एखादं मंडळ असायचं. तर ते एक छोटंसं मंडळ, करणार का आमच्या इथे कार्यक्रम, माईक नाही, काही नाही, चालेल, किती मानधन, 2 रुपये 3 रुपये, अशा मानधनामधनं सुरुवात केली. कारण विद्यार्थी देशात असताना कोण आपल्याला एवढे पैसे देणार, बरोबर. असं ते विकसित होत गेलं. आणि जेव्हा हिंदुस्थान अँटिबायोटिक्समध्ये अप्रेंटिसशिप करायला सुरुवात केली, 71 ते 73ची गोष्ट आहे, त्यावेळेला मला म्हणजे वडिलांची इच्छा होती मी खरं गायक व्हावं. ते म्हणजे की घरी तेव्हा संगीत शिकणं शक्य नव्हतं फी वगैरे देण्याप्रमाणे, पण अप्रेंटिसशिप मला 80 रुपये आम्हाला स्टायपेंड मिळायचा. तर ते म्हणे आता तू गाणं शिक, म्हणून भारत गायन समाजाच्या भास्कर संगीत विद्यालयात मी गाणं शिकायला सुरुवात केली. अच्छा. हां, आणि तिथं आमचं गॅदरिंग व्हायचं. तर ते गॅदरिंग म्हणजे आताच्या काळातले जे सगळे टॉपचे लोक आहेत ते सगळे आमच्याबरोबर विद्यार्थी म्हणून होते. हार्मोनियममधला जो आता मास्टर आहे अरविंद थत्ते, बर, तो हाफ पॅन्टमध्ये विद्यार्थी होता त्यावेळेला. तो आणि माधव थत्ते दोघं मारामारी असायची की हे गाणं मी वाजवणार, हे गाणं मी वाजवणार. तर ती दोघं पेटी वादक. संजय पंडित म्हणजे पुढं सुधीर गायकांच्या आपली आवडमध्ये तो तबला वाजवायचा, तर तो संजय पंडित आमच्या ह्याच्यामध्ये तबला वाजवायचा भारत गायन समाजाच्या गॅदरिंगला. अच्छा. तर गॅदरिंग इतकं सुंदर व्हायचं की मी म्हणायचं हा कार्यक्रम आपला तिकीट लावून करता येईल. मग काय केलं की नकला नगरी माझं 1च तास होतं, संगीत नकला नगरी असं नाव दिलं, आणि 2-2.5 तासाचा कार्यक्रम बसवला. आणि परत संरक्षण निधी करता 71 सालचं युद्ध, परत संरक्षण निधी करतात की करायचं ते देशाकरता करायचं. उद्यान प्रसाद घेतलं. अच्छा. आणि भारत गायन समाजातले जवळजवळ 6 विद्यार्थिनी, 6 विद्यार्थी, गायक, तबला पेटीला हे 2-3 होते, तबल्याला संजय पंडित, असा सगळा तो कार्यक्रम तिकीट लावून 3 रुपये 2 रुपये 1 रुपये असं तिकीट. पण खऱ्या अर्थाने त्यावेळेस तुम्ही प्लॅटफॉर्मच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत होता. म्हणजे ते अजूनही ऋण मानतात. मी संजय पंडित वगैरे अजूनही संपर्कात आहेत. थत्ते आता माधव थत्तेंनी इथं चिंचवडला हॉस्पिटल काढतो बघा, थत्ते हॉस्पिटल, पण तो आता गेला. बर बर बर. पण अरविंद थत्ते अजूनही आहे, हार्मोनियममध्ये संपर्कात आहे. संजय पंडितचा परवाच फोन आला. अच्छा. सर, आता तुम्ही हे नकला नगरीचे कार्यक्रम किंवा विविध गायनाच्या संदर्भात आता तुम्ही नवीन मला सांगितलं, पण त्याचबरोबरीने तुम्ही व्यावसायिक बालरंगभूमीवरती सुद्धा काम केलेलं आहे. हां, बरोबर. आणि तो जो तुमचा प्रवास आहे आणि त्यातलं जे तुम्ही पहिलं जे नाटक केलं होतं त्याची काही आठवण आहे तुम्हाला लक्षात? चांगली आठवण. म्हणजे माझा जो नकलाकार म्हणून मी कदाचित पुढे लौकिक मला मिळाला असता, बालनाट्याकडे झुकलो असतो की नाही अजूनही सांगता येत नाही.
पण हे नकला नगरीचा मी उद्यान प्रसारला कार्यक्रम लावला आणि मी असं कार्यक्रम करतो म्हटल्यानंतर माझ्याच एक लांबच्या नात्यातले भालचंद्र पानसे म्हणून दिग्दर्शक, आराधना नाट्यसंघ त्यांचा खूप गाजलेला संघ होता. तर ते चित्रम खानोलकरांचं आम्ही आपले खोळोबा नावाचं बालनाट्य सादर करत असत. गंमतशीर नाव आहे. हां, आम्ही आपले खोळोबा आणि नाटकही खूप छान, 3 अंकी नाटक छानपैकी. आणि संगीत विश्वनाथ ओक, म्हणजे ज्यांनी नंतर आपली आवड हा कार्यक्रम खूप गाजला, ते संगीतकार विश्वनाथ ओक. चित्रम खानोलकर म्हणजे कवी याने लिहिलेलं बालनाट्य, त्यामुळे भरपूर गाणी, त्या गाण्यांवरती मोकळपणाने मला नाचायला मिळायचं. आणि विश्वनाथ ओकांचं संगीत, रोहिणी हट्टंगडीचा भाऊ होता, तो म्युझिक वाजवायला हे होता, रेकॉर्डिंगचं वाजवायला. तर असं त्या नाटकाचे आधी काही प्रयोग झाले होते, पण मला त्यांनी विचारलं की तू मेन रोल करशील का, त्यांच्या मेन रोलला काहीतरी प्रॉब्लेम होता, म्हणलं मी करीन. त्यांनी मला तो प्रॅक्टिस दिली. आम्ही म्हणजे त्यावेळेला खऱ्या अर्थाने जिथं कमी तिथं आम्ही अशी तुमची भूमिका असायची. आणि हे आपलं नकला नगरी करता चला यांनी बोलवलंय आपल्याला आणि बरं मेन रोल आहे असं काही नाही की बरोबर मेन रोल करायला बोलावलंय. आणि चित्रम खानोलकर म्हणजे मोठे कवी होते आणि त्यांचं कविता, यांचं संगीत म्हणा, तर त्या सीझनला वाटते 72 का 73चा हे असेल, 5 प्रयोग झाले. आणि योगायोगाने काय हाऊसफुल प्रयोग, भरतनाट्यम मंदिर फुल, म्हणजे हाऊसफुलची पार्टीच लावायला लागली. इतकं ते काहीतरी कॅनव्हासिंग मराठी करता काही ते होता, पण तो फुल झाला. आणि संबंध गच्च भरलेली मुलं, पालक त्यांचे, आणि आपण नाच करत असताना ते जो काय दाद द्यायची, तो जो रिस्पॉन्स आहे ना, त्याच्या मी प्रेमातच पडलो. बालप्रेक्षकांच्या प्रेमात त्या नाटकामुळे मी पडलो आणि ठरवलं की आपण बालनाट्याचंच म्हणजे हा आनंद घेऊया, आपण काहीतरी करूया बालनाट्यामध्ये, असं वाटायला लागलं. आणि मग त्यातूनच नाट्यसंस्कार कला अकादमीची स्थापना झाली का? हां, तर त्या स्थापनेचं आणखीन पुढचं थोडीशी गोष्ट अशी आहे, मला नोकरी करता नागपूरला जावं लागलं. त्यामुळे ते प्रयोग थांबले. आणि मग माझं एक बालनाट्य चोर पक्का चोर नावाचं, पण म्हणजे मला ही लेखनाची पण लोकप्रियता मिळाली. एक मला तरुण मुलं आली, म्हणे आम्हाला नाटक लिहून दे, याच्यात स्त्री पात्र नाही. तर एक चोर पक्का चोर असा फार्स त्या काळी मी लिहिला. नंतर माझं एक लबाड लांडगा म्हणून पण 3 अंकी नाटक लिहून ह्याच्यावरती रंगभूमीवरती आलं आणि अर्धनानी नाट्यसंघातर्फे आम्ही ते सादर केलं. पण अचानक शेवटी पोटासाठी काहीतरी करायलाच पाहिजे, त्यामुळे हिंदुस्थान अँटिबायोटिक्सची अप्रेंटिसशिप संपली होती. 1 वर्ष बेकारीमध्ये गेलं होतं, 73 ते 74 नोव्हेंबरला मला गव्हर्नमेंट मिल स्कीम नागपूरला नोकरी मिळाली. अच्छा. तिथे गेल्यानंतर तिथल्याही बालनाट्यातनं कामं केली आहेत. दानवडे रंगमंदिरला तिथंही नकला नगरीचे प्रयोग झाले गणेशोत्सवामध्ये. कारण एकदा कळलं, आणि माझा एक मित्र होता, डॉक्टर मित्र श्रीरंग गोखले म्हणून, तुम्हाला चिंचवडचा डॉक्टर श्रीरंग गोखले माहिती असतो, तो आम्ही दोघं असे समवयस्कर आणि सर्वांना नागपूर सायकलवर डबल सीट फिरलेलो आम्ही. आणि तो नागपूरला राहायचा, एस टी कॉलनीत होता, त्याचे वडील एस टीमध्ये मोठ्या अधिकार पदावर होते. तर नागपुरात जातानाच त्यांच्या बरोबर एस टीतनं गेलो आणि त्यांच्या घरी आधी गेलो, आणि मग त्यांनी मला माझं जो आत्या भावाचा पत्ता होता तो मला त्यांनी सोडला रिक्षाने. तिथल्या बालनाट्यात प्रभाकर पुराणिकांच्या सोन्याचं रथ म्हणून नाटक होतं, तिथल्या बालनाट्यात प्रयोग केले. त्या एस टी कॉलनीमध्ये गणेशोत्सव होता, नकला नगरी तिथं झाली. नंतर मेयर वानखेडे म्हणून बंगला होता, त्यांच्याकडे गणेशोत्सवाचा, तिथं झाले. डेअरीमध्ये गणेशोत्सव व्हायचा, डेअरीतही कार्यक्रम केला. असे ते नकला नगरीचे 4-5 प्रयोग नागपूरला पण झाले. आणि 1 वर्षात माझा एक असिस्टंट होता, त्याला मिरजला मिळाला हा नोकरी. तर तो म्हणला की आपण म्युच्युअल ट्रान्सफर करायची का. तर मी तिकडं जर राहिला असतो नागपूरला, तर माझ्या बदल्या तिथल्या तिथंच अकोला, अमरावती, पुणे कधीच मिळालं नसतं मला, कारण पुणे रिजन नाही आहे, ते वेगळं रिजन आहे. मिरज आलो तर मग कधीतरी पुण्याला येण्याची शक्यता आहे, आणि त्यातल्या त्यात मिरज जरा जवळ होतं नागपूरपेक्षा. म्हणून म्हटलं ठीक आहे, आम्ही म्युच्युअल ट्रान्सफर घेतली. सिनियरिटी लॉस झाली, पण काय हरकत नाही, 1 वर्षाच्या सिनियरिटीचं काय एवढं महत्त्व नव्हतं. मिरजला आलो. मिरजला आल्यानंतर माझ्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला इतकं पोषक वातावरण होतं ना, तर मिरजला जिथं राहत होतो ना, तर तो खाली खानावळ होती आणि वरती तिथं मी राहत होतो, वरती जोशी म्हणून होते. तर त्यांनी सगळं माझं ऐकलं की मी असं करतो वगैरे. तो म्हणा तू कॉलेज का नाही जॉईन करत, कारण ACC आणि हा टेक्निकल कोर्स झाला होता फक्त माझा, आर्ट्स सायन्स कधीच केलं नव्हतं. म्हटलं करूया कॉलेज जॉईन. मग तिथं PD आर्ट्सचं शेवटचं वर्ष होतं, कारण नंतर मग 11वी सुरू झाली होती, एक शेवटची बॅच PD आर्ट्सची होती. चला म्हटलं PD आर्ट्सला मी इथं कॉलेज जॉईन केलं. आणि ते जॉईन केल्यानंतर
तिथलंही खूप किस्से आहेत कॉलेजचे, ते आपण नंतरही करूया. आपला जो आत्ता विषय याच्यापासून आपण लांब जायला लागलो. तर मिरजला असताना सुधा करमरकरांचं 1974 सालची 75 सालची गोष्ट, कारण 74ला मी नागपूरला, 75ला मी मिरजला आलो. सुधाताई करमरकरांनी एक बालनाट्य प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं 15 दिवसाचं. आणि त्या शिबिर म्हणजे मुलांसाठी नाही, मुलांसाठी काम करणाऱ्या तरुणांसाठी. अच्छा. त्यामुळे प्रत्येक संस्थेला दोघांना पाठवायला परवानगी होती. अर्धांनी मला विचारलं की तुम्ही जाणार का? म्हणत जाणार, रजा काढून जाणार. मी मिरजवरनं मुंबईला, माझा एक पुण्यातला मित्र आणि आम्ही दोघं मिळून ते शिबिर 15 दिवसाचं जॉईन केलं. आणि रवींद्र नाट्य मंदिरमध्ये जोडीला बालनाट्य महोत्सव, आणि त्यात रत्नाकर मतकरींचं, सुधाताईंचं एक नाटक बघायला मिळालं. रत्नाकर मतकरींचं झुकझुक भाऊ इंजिनवाले होतं. आणि हे सगळे आम्हाला शिकवायला कोण कोण होतं? तर सुधाताई तर पूर्ण मुख्य संचलन, पुरुषोत्तम दारव्हेकर, अरे वा, मेकअपला नाना जोगळेकर, सुलभा देशपांडे, वंदना वेटणकर, रत्नाकर मतकरी, पुण्याहून आमचे गुरु भालबा केळकर आणि श्रीधर राजगुरू, हे सगळे 15 दिवस नुसतं, म्हणजे काय म्हणतात ना की मला ज्या संधी मिळाल्या ना संस्काराच्या, त्या मला खूप मिळाल्या. त्यामुळेच खरं म्हणजे मी घडलो. नाहीतर मी तसा एक सामान्य माणूस आहे खरं म्हणजे. पण या लोकांनी एवढं मला काय काय दिलं जे ज्ञान, त्या महोत्सवामध्ये सगळे प्रकारचे नाटकं, त्यात पुण्याच्या एका संस्थेने नाटक सादर केलं आणि ते जरा चांगलं नाही झालं. मग आता आपल्याला माहिती आहे की पुणेकरांना जरा कुठं लूज पॉईंट मिळाला की पुणेकरांवर जोडतात. पुणेकरांना बालनाट्यच कळत नाही, पुणेकरांनी नाटकच बालनाट्यच करू नये, अशा प्रकारची सगळी चर्चा झाली. आणि माझ्यासारख्या 100% पुणेकरांना ती काही सहन झाली नाही. त्याच ठिकाणी मी प्रतिज्ञा घेतली की एक दिवस तुम्हाला असं दाखवेन की पुण्याची बालरंगभूमी ही आदर्श असेल. वा. आणि ती प्रतिज्ञा घेतली. ते डोक्यात ठेवून मिरजला आलो. मिरजला आल्यानंतर योगायोगाने हिंदुस्थान अँथोपेटिक्समध्ये मला परत बोलवलं गेलं आणि 1977 साली मी पुण्यात आलो. आल्या आल्या आराधना नाट्य संगीत सांगितलं की आपल्याला बालनाट्याचं आता हे करायचं आहे, जोरदार करायचं, आपलं आदर्श हे करायचं आहे. त्यामुळे पहिलं शिबिर घेतलं, बालनाट्य बसवली, त्याचे प्रयोग केले, त्याच्यातनं मानधन मिळवलं आणि थोडीफार रक्कम जमा केली. पण त्या सगळ्यांचा ओढा मोठ्या नाटकाकडे होता. ते म्हणले मोठ्या नाटक करायचं, म्हणून मी करा तुम्ही, पण मला बालनाट्याच कुठे. पण तो जो काही बालनाट्यातनं जमवलेला पैसा होता तो मोठ्यांच्या नाटकाकरता खर्च करणार होते. मी त्याला विरोध केला. ते मतं पटली नाहीत. त्यामुळं माझ्या लक्षात आलं की हे एवढ्याकरताच ती मतं पटली नाहीत की आपल्याला स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची ही प्रेरणा आहे. आणि 1978 साली माझी स्वतःची नाट्यसंस्कार ही संस्था, नाट्यसंस्कार या नावानेच फक्त स्थापन केली. रजिस्ट्रेशन केलं नाही, कारण माझे गुरु भालबा केळकर मला म्हणले होते की अशा रोज लोक संस्था स्थापन करतात, 1-2 वर्षात बंद होतात. तुम्हाला 10 वर्ष संस्था चालवून दाखव, मगच रजिस्टर कर. अच्छा. कस तुम्हाला मिळाला पाहिजे, त्या गोष्टी कस मिळाला पाहिजे की तुम्ही खरंच डिवोटेडली करता का नाही. आणि मी भालबांना 10 वर्ष मी संस्था प्रोप्रायटरी कन्सर्न करून दाखवली. खूप बालनाट्य बसवली, शिबिरं घेतली, भालबाई याच्या मार्गदर्शनाला खूप उपक्रम केले. इंग्लिश स्कूल टू शाळा मला पूर्ण मिळाली की किती वर्ग वापरा, सभागृह वापरा, बालनाट्य महोत्सव करा, कारण भरत परवणारच नव्हतं त्या चळवळीला. त्यामुळे आम्ही सभागृहात आमचा महोत्सव असायचा, बालनाट्य महोत्सव. आणि तिथं त्या पडदे लावणं, सगळे स्पॉट वगैरे लावणं, ही मुलं इतकी तयार झाली की सगळी मुलं प्रकाश योजनेतच आघाडीवरती आहेत ती मुलं त्यावेळा, ज्यांनी हे केलं लाईटिंग वगैरे. तर असा तो नाट्यसंस्कार कला अकादमीची, नाट्यसंस्कारची स्थापना झाली. आणि 88 साली मात्र नाट्यसंस्कार कला अकादमी या नावाने त्याचं रजिस्ट्रेशन केलं. आणि भालबा मात्र त्याच याच्यात गेले. दशकपूर्तीला भालबा नव्हते. आठवणी खूप असतात आणि त्या ज्यांनी आपल्याला खूप मोठा सपोर्ट केलेला असतो ना, ते त्या ऐन मोकेच्या क्षणाला नसतील ना, तर ते खूप क्लेशदायक असतं आपल्याला डेफिनेटली. पण तुम्ही ते त्यांचं जे असलेलं स्वप्न आहे किंवा त्यांची जी शिकवण आहे ती तुम्ही डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेतात. तुम्ही या कला अकादमीच्या माध्यमातून बालरंगभूमी चळवळ जी सुरू केली त्याची ती बहरण्यास ह्या अकादमीचा किती तुम्हाला उपयोग झाला? खरं म्हणजे त्याचा एक किस्सा मला सांगायला आवडेल. त्या सुरुवातीच्या जेव्हा की ठरवलं की आता आपण बालरंगभूमी समृद्ध करायची म्हणून शिबिर घ्यायचं. आणि पहिलं जे आम्ही शिबिर पुण्याच्या आदर्श विद्यालयामध्ये घेतलं, 5 महिन्याचं शिबिर होतं, दर शनिवार रविवार. आणि
त्या शिबिरात माझे एक मित्र म्हणले माझ्या मुलाला शिबिरात घालायचं आहे. म्हणलं त्याला आवड आहे का? ते म्हणजे नाही, त्याला आवड नाही आहे. म्हणजे मग तुम्हाला आवड आहे का? कारण काही काही पालकांचं असं असतं की आपल्या राहिलेल्या आवडी असतं ते आपल्या मुलांकडनं पूर्ण करून घ्यायचे. तर ते म्हणले की नाही, मला पण आवड नाही. मग म्हणजे कशाला घालताय? नाही म्हणजे तो आबोल आहे. हो म्हणजे आबोल मुलं चालत नाहीत, मला इथं बोलणारी मुलं म्हणजे काहीतरी अनुभव असलेल्या मुलांना आम्ही खरंच शिकवत होतो. ते म्हणजे त्याला नाही नाटकं घेतल्याशिवाय चालेल, मी फी भरायला तयार आहे. आता तो काळ असा होता की लोक फी म्हणजे मुश्किलीने भरायची. ते म्हणे की बा त्याला मोठा रोल देणार असेल तर आम्ही फी भरतो, असं असणारे पालक होते त्यावेळेला. आता हे पालक म्हणतात की बा नाटकात नाही घेतल्याशिवाय चालेल आणि फी भरायला तर 4 मुलं बसली तर बसू द्या, आर्थिक तर आपल्याला हवंच होती गोष्ट. तो 1 महिना मुलगा शनिवार रविवार त्यांनी शिबिर पूर्ण केलं आणि तो मित्र मला कंपनीतच होते ते नोकरीला, मला कंपनीत भेटायला आले. म्हणजे माझी फी वसूल झाली. मला अजून 5 महिने व्हायचे आहेत, त्यांचा परफॉर्मन्स बसायचा आहे, नाटक स्टेजवरती घ्यायचं आहे, माझी फी वसूल झाली. म्हणजे काय झालं, तो मुलगा बोलायला लागला. जे बात हा मला धक्कादायक होता की हे बालरंगवी वगैरे जाऊ द्यात प्रशिक्षण समृद्ध करणं, पण हा काय प्रकार आहे की हा मुलगा जो अबोल होता तो बोलायला लागला. 2-3 मित्र नव्हते, एकही मित्र, त्याला 2-3 मित्र झाले एका महिन्यात. ही गोष्ट माझे गुरु बालबा केळकरांना मी सांगितली आणि त्यांना म्हटलं की बालबा असं घडलेलं आहे. तेव्हा मला गुरुने सांगितलं की व्यक्तिमत्व विकासाचं हे प्रभावी साधन आहे. तेव्हा इथून पुढे लक्षात ठेव प्रकाश की एखाद्या मुलाला जर येत नसेल, अडखळत असेल, बोलताना चुकत असेल, घाबरत असेल, तर तू चॅलेंज म्हणून त्या मुलाला शिकव, त्याला नाट्यशास्त्र शिकव आणि बघ त्याच्यातला फरक होतोय की नाही. आणि गेले 47 वर्ष मी अनुभव घेतोय. म्हणून तर मी माझं करिअर सोडलं. मी नकलाचं काही जास्त पुढं गेलो नाही. मी चित्रपटात किंवा दूरदर्शनला जाणं काही अवघड नव्हतं मला, जाऊन तिकडे करिअर करू शकलो असतो. पण मला लक्षात आलं की हे काम मग कोणी करणार नाही. बरोबर. आपल्याला गुरुनी जे सांगितलं आहे ते का आपण करायचं आणि ती गुरुची आज्ञाशी रसावंद्य मानून हे व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षण हे काम गेले 47 वर्ष नाट्यसंस्कारच्या माध्यमातून, त्याच्या आधीपासूनही करतो, परंतु 47 वर्ष नाट्यसंस्कारच्या माध्यमातून करतो आहे. हजारो विद्यार्थ्यांचं मी बघितलं आहे की नाट्यशास्त्र थोडेसे शिकले की त्यांच्या व्यक्तिमत्वात नक्की बदल होतो, 100% बदल होतो. बरोबर. त्यामुळे आणि हे काम मी जर नसतं केलं तर दुसरं कोणी केलं असतं की नाही माहिती नाही. आता मला माझ्या ह्याला थोडंसं वलय यायला लागल्यानंतर लोक या क्षेत्रात उतरायला लागले की पा आता गल्लोगल्ली शिबिरं काढतात लोक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असं हे करतात. पण खऱ्या अर्थाने नाट्य प्रकार ह्याचा उपयोग आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये खूप चांगल्या प्रकारे होतो. बोलता कसं येईल, वागायचंय कसं आहे, ह्याच्यामध्ये तर डेफिनेटली होतोच होतो. पण मला सर एक ह्या सगळ्या बोलण्यामध्ये एक उत्सुकता ती लागली आहे की तुम्ही नोकरी सांभाळत असताना हे सगळ्या प्रकारचे उद्योग म्हणून आपण हे तुम्ही करत होतात. पण मला एक विचारायला खूप आवडेल की प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन ही तुमची कामाची आतापर्यंतची त्रिसूत्री राहिलेली आहे. हां, त्याबद्दल काय सांगाल सर? एखादा आपण ठरवलं की चळवळ म्हणून करायची म्हटल्यानंतर ती चळवळ कशा प्रकारे वाढेल यासाठी आपण प्रयत्न करतोच असतो. आणि त्याचं सुद्धा एक काय म्हणतात की टर्निंग पॉईंट जसे काही काही माझ्या आता आयुष्यात आले तसं याच्या प्रकाशनाच्या बाबतीत म्हणजे प्रशिक्षण आणि प्रयोग हे तर सगळेच जण करतात. म्हणजे प्रशिक्षण देतात. एखादा नाटक बसायचं म्हणलं तर खरं ते दिग्दर्शकाचं प्रशिक्षणच असतं, त्याच्याकरता अगदी वेगळा वर्गच घ्यायला पाहिजे असं नाही. काही मंडळी डायरेक्ट प्रयोगच करतात आणि तो प्रयोग करताना त्या मुलांना प्रशिक्षित म्हणजे प्रॅक्टिस हीच प्रशिक्षण एवढं असतं. आम्ही कसं शास्त्रशुद्ध आधी शिबिर घेतो, सगळे त्याचे हे गोष्टी सांगतो आणि मग नाटक त्यांच्याकडे बसून घेतो. तर प्रशिक्षण आणि प्रयोग हे तर सगळेजण करतातच. पण प्रकाशनाचं हे आलं याचे अनेक कारणं आहेत. एक तर मला असं वाटतं की बा आपण शिकवताना ह्या मुलांना सारखं ते लिहून घ्यावं लागतं. आपण एवढं सगळं सांगतोय तर हे मटेरियल तयार असावं. म्हणून नाट्यसंस्कार नावाचं छोटंसं पुस्तक अगदी सुरुवातीला ते 5 रुपयाचं होतं, मग ते काही वर्षांनी 10 रुपयाचं झालं, 30 रुपयाचं झालं, 80 रुपयाचं झालं, 100 रुपयाचं झालं आणि आता प्रारंभिक नाट्यशास्त्र जे आता आहे ते 160 रुपये किमतीचं पुस्तक आहे. असं त्या पुस्तकाच्या एकंदर ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आता हे जे प्रायोगिक नाट्यशास्त्र आहे हे आता सध्या लेटेस्ट हे आहे 100 रुपयाचं. प्रकाशनाच्या बाबतीमध्ये एक आणखी खूप गमतीदार किस्सा आहे माझा. नकलाकार म्हणून मी जसा फेमस होतो तसा एका शाळेमध्ये नवीन माडी शाळेतल्या त्यावेळेला मुख्याध्यापक काळे म्हणून होते. ते म्हणजे की आमच्याकडे नकला करा, मुलांना नकला दाखवला या. आता 3री-4थीच्या मुलांना खरा हा नकला नगरी हा कार्यक्रम मी मोठ्यांसाठी करत होतो. त्यातल्या मुलांना आवडणारी गोष्ट म्हणजे फक्त आघाडीचा आवाज, पशुपक्ष्यांचा आवाज, टांगा आहे, पण ते किती काढणार, तासभर तर काही नव्हतं. बाकीचा पुढचा हा मोठ्यांसाठीचा होता. खेडेगावची सभा कशी असते, त्या लोकनाट्य कसं असतं, ढोलकीचा आवाज, तुणतुणीचा आवाज, मग पोवाडा, ते मुलांना काही
आवाज फक्त आवडतात, पण 1 तासभर आवाज काय काढणार. तर म्हटलं हा 1 तासाचा कार्यक्रम काय करायचा, मग ह्याला एखादी गोष्ट सांगूया का. त्यावेळा जादूचं घरचं तयारी झालेली नव्हती, पण म्हटलं बघ हां. तर भित्रा राजपुत्र म्हणून माझी जी नाटिका त्यावेळा खूप गाजली होती, आणि दत्ताटोळ नावाचे मोठे साहित्यिक ऐकून माहीत असेल तुम्हाला, तर ते प्रकाशक होते. त्यांना ही नाटिका खूप आवडली. ते म्हटले याचं मी पुस्तक करतो. म्हणलं काढा. हे माझं पहिलं नाटिकेचं पुस्तक अच्छा. काढलेलं लोकांनी, म्हणजे प्रकाशकांनी काढलेलं. आणि काही दिवसांनी काही त्यांना अडचणी आल्या आणि त्यांनी प्रकाशन व्यवसाय बंद केला, आणि नंतर 200 प्रती शिल्लक होत्या. त्या माझ्या म्हणजे ह्या तूच घ्यायच्या, कारण नाही तर मग कुठे टाकणार या 200 प्रती. आणि त्यावेळेस त्याची किंमत होती ₹2. अच्छा. हां. आणि ते जे हे होतं ₹2 पुस्तक, ते म्हणजे तुला मी 80 पैशाला देईन, 200 प्रती मात्र तू घ्यायच्या. म्हणजे ठीक आहे, आता आपलं आपत्ती आहे, उगाच रद्दीत बिद्दीत जाण्यापेक्षा आपल्याकडे राहू देत. कधीतरी प्रयोग बसवायच्या वेळेला मुलांना पडेल. लिहून घ्यायचे रोल, किंवा ते त्यावेळा झेरॉक्ससुद्धा नव्हतं त्यावेळा एकतर कार्बनवर कार्बन टाकून त्या कॉपीज काढायला लागायच्या आणि पात्रांना द्याव्या लागायच्या. ते पुस्तकं आपण देऊ, ₹2 पुस्तक लोक विकत घेतील ते लिहून घेण्यापेक्षा. बरोबर. जेव्हा जेव्हा अशी 4-5 पुस्तकं होतील, म्हणजे 200चा गठ्ठा मला कायम समोर दिसायचा. म्हणलं ही आपण गोष्ट सांगू भित्रा राजपुत्राची. पण म्हणलं ही नाटिक आहे, गोष्ट कशी सांगायची. हे नाटक म्हणतात नाटकाच्याच रूपात दिसले पाहिजे. म्हणलं आपण एकपात्री नाटक करूया. म्हणून भित्रा राजपुत्राचं एकपात्री, त्यातला जो विदूषक आहे तो मेन रोल आहे. तो विदूषकाचा मी पोशाख घालत असे, आणि ते विदूषक त्यांना मग नकलाचं पाहिजेच. मग चला आपण ठणठणपूर संस्थांना आघाडीत बसून जाऊया. मग ते आघाडीत बसून जातात, हे आलं मग टांग्यात बसावं लागतं. मग ते सगळे तो प्रवास नकलानगरीचा इथं तोच केला. आणि मग नकलानगरीला जाण्याच्या ऐवजी त्या ठणठणपूर संस्थांच्या राजवाड्यात आपण आलो आहोत. आता दरबार भरणार आहे, शिपाई ललकारी देईल की शिपाईचं रोल सुरू. महाराज येणार, सेनापती येणार, प्रधानजी येणार, ते सगळे रोल एकट्याने केले. आणि ते नाटक असं आहे की मुलांना इतकं आवडतं, त्याच्यामध्ये नृत्य आहे, गाणं आहे, मारामारी पण ती एकट्याने दाखवली मी एकपात्री, की कसं तो विदूषकांनी यांनी मारामारी केली, तो दरोडेखोराला कसं त्या ह्यांनी पाडलं विदूषकाच्या मदतीने, राजकारणी. आणि तिघांचे रोल मारामारीचे पण दाखवले. ते मुलांना इतकं आवडलं ना, कारण ते त्याच्यात वर्णन आणि मग आता ॲक्शन्स पण मी करायचो. मुलं खुश एकदम. आणि आवडलं का तुम्हाला नाटकात, आता एवढी हो. मग याचं एक पुस्तक आहे, हे तुम्हाला आवडेल का वाचायला. हो. आता ते काय त्यावेळेच्या मुलांमध्ये ₹2 कुठले असतात त्यांच्याकडे. बरोबर. आपलं सगळे हो म्हणले की हो करायचं. म्हणलं हे बघा तुमच्याकडे आता ₹2 नसणार आहेत, हे ₹2 पुस्तक मी तुम्हाला ₹1 देणार आहे, कारण मला 20 पैसे मिळणार होते. मी तुम्हाला ₹1 देईन. आणि उद्या आईबाबांकडे हट्ट करायचं नाही, नाही तर परत पालकांच्या तक्रारी, हे काहीतरी त्यावेळेस फार हे होतं. तर ते म्हणलं की उद्या तुम्ही हे करा, मी तुमच्या मुख्याध्यापकांना विचारतो आणि तुम्हाला हे कसं घेता येईल ते हे करतो. काळे सर म्हणले की असं करा, तुम्ही उद्या 100 पुस्तकं माझ्या ऑफिसला आणून द्या, तुम्ही काही इथं थांबू नका, आम्ही नंतर हिशोब तुम्हाला देऊ. मी 100 पुस्तकं दिली ऑफिसला. मी माझ्या काही कामाला बाहेर गेलो, 1 तासाभराने माझ्या घरी आलो होतं. ते कधी कुलूप होतं, कुलूपाला चिठ्ठी होती की पुस्तकं 100 संपले, अजून 100 पुस्तकं हवेत. तर तिथं माझ्यातला प्रकाशक जागा झाला. अच्छा. आणि म्हणलं की बाबा खरं म्हणजे नाटिका जर मुलांपर्यंत पोचवायची असेल आणि त्यांनी वाचावी, वाचनाचा जर आपल्याला संस्कार रुजवायचा असेल, तर आपण हा प्रयोग करून परत बघूया. म्हणून 1 आवृत्ती काढली माझ्या प्रकाशनातर्फे, 1000 आवृत्ती काढली. आणि मग शाळेमध्ये जाऊन, कारण ही 200 प्रती संपल्या होत्या, मग माझ्या 1000 प्रती काढल्या. तेव्हाही तेवढी ₹2 किंवा ₹3 किंमत होती. शाळेत जायचं, मला मानधन नको, मी प्रयोग करणार आणि मुलांना विचारणार की हे पुस्तक हवं आहे का. मुलांनी घेतलं तर काही कंपल्सरी नाही, दुसऱ्या दिवशी जाऊन टेबल मांडून बसायचं पुस्तक विक्रीला. कारण नवीन वाडीमध्ये जसं ते शिपाईने केलं तसं सगळ्या शाळांमध्ये काही मिळालं नाही. मी आपला दर शाळांना असे 2 वर्षांमध्ये त्याचे 150 प्रयोग केले. माय गॉड. आणि पहिली 1000ची आवृत्ती, मग 2000ची आवृत्ती, तिसरी 3000ची आवृत्ती काढली, चौथी 5000ची आवृत्ती काढली. की कारण काय, ते जेवढा तुम्ही जास्त काढाल तेवढं ती किंमत कमी राहते. बरोबर. ती 5000ची आवृत्ती ती ₹5 त्यावेळेला पडली होती मला, म्हणजे ₹5 विकता येत होती मला, इतकी ती स्वस्तात पडली होती. त्याच्या 5000 प्रती असं करून त्या 1.5 वर्षामध्ये 12000 प्रती विकल्यात. 6 आवृत्त्या झाल्या त्या भित्रा राजपुत्र नाटिकेच्या. ही ती शेवटची 6वी आवृत्ती आहे.
नंतर मात्र त्या माझ्या संचामध्ये ते मित्राराजपुत्र आणि इतर नाटिका असं इतर अच्छा, पण माझ्या ओके. बालनाटिकांचं आता लोकांना हे एकदम मोठं पुस्तक लागतं बरोबर. की इतर पण तुमच्या नाटिका असतील, तर मग त्या सगळ्या 4 नाटिकांचं सेट एका ह्याच्यात मिळतो. त्यामुळे ती आता 7वी आवृत्ती या ह्याच्यात गेली आहे ते मित्राराजपुत्र या अच्छा. पुस्तकामध्ये. आणि मग माझ्या लक्षात आलं की खरं हे म्हणजे चळवळ करायची असेल तर ह्या नाटिका, कारण लोक काय करायचे, नाटक काय बसवलं मागायचे लोक, स्क्रिप्ट राहायचं नाही आपल्याकडे, ते स्क्रिप्ट एवढ्यापुरतंच असं. म्हणजे अशा अनेक लेखकांचं सुद्धा माझं म्हणणं होतं की अहो आमचं स्क्रिप्ट कोणी छापत नाही. कारण मी अजूनही लोकांना विचारतो की तुम्ही कधी बालनाटिकेचं पुस्तक विकत घेतलंय का? कवितांचं घ्याल, गाण्यांचं घ्याल, गोष्टींचं घ्याल, पण बालनाटिका जाऊन विकत घेतली, कारण ती परफॉर्मिंग आर्ट आहे. बरोबर. ती बघायचंय नाटक, वाचतंय कोण नाटक. म्हणजे मोठमोठ्या लेखकांची सुद्धा म्हणजे पु ल देशपांडे या बाबतीत खूप ग्रेट होते, फारच मोठे. म्हणजे त्यांचे सुद्धा संस्कार आहेत माझ्यावरती, माझ्या कलेच्या याच्यावरती खूप मोठे संस्कार आहेत. पण मला असं त्यांचा हे आहे की लाखो प्रती विकल्यात त्यांच्या पुस्तकांच्या, विकल्या गेल्यात. पण नवगोकुळ आणि जे त्यांच्या नाटिकांचं आहे त्याची दुसरी आवृत्ती ते गेल्यानंतर निघाली. कारण नाटिका वाचत नाही ना कोणी. त्यामुळे माझ्या हे लक्षात आलं की आपण हे प्रमोट केलं पाहिजे. आपण ज्या चळवळ म्हणून ते आपण प्रकाशन चालवलं पाहिजे. आणि म्हणून मी 41 बालनाटिका प्रकाशित केल्या. अरे वा. 41. तर त्या 5च माझ्या आहेत. बाकी 41 नाटिका म्हणजे बाकीच्या जवळजवळ 35 एक नाटिका या सगळ्या इतर लेखकांच्या आहेत. मग त्याच्यामध्ये कृष्णदेव मुळगुण, घाशीराम ह्याचे नृत्य दिग्दर्शक, ते अतिशय सुंदर बालनाट्य लिहायचे. त्यांचे 2 अंकी 3 अंकी नाटक स्वतः ते सादर करायचे. रोहिणी हट्टंगडी वगैरे त्यांच्या नाटकात काम करत असतात. तर त्यांची बालनाट्य, विनिता पिंपळकर हे ज्या आजच्या आघाडीच्या आहेत त्यांच्या काही नाटकं, आत्ता लेटेस्ट म्हणजे धनंजय सरदेशपांडे, अमोल जाधव जे पुण्यातले आत्ता बालनाट्यात लिहिणारे अग्रसर आहेत, या सगळ्यांची पहिली पुस्तकं मी काढलेली आहेत बालनाट्याची. आणि सगळ्या या पुस्तकं काढल्यामुळे काय होतं की ही पुस्तकं फक्त पुण्यातल्या दुकानात नसतात, तर त्या काळी राठोडे. अक्षरधाराचं खूप मोठं होतं हो, राठोडेकरांचं. हो. अक्षरधारांच्या माध्यमातून ती संबंध महाराष्ट्रभर पोचली. आणि त्या सगळ्या लेखकांना त्याचं, माझा एक विद्यार्थी होता प्रदीप जंगम नावाचा, त्याचं पुस्तक निघेल असं कधी वाटलंच नव्हतं. अच्छा. तो एकतर लेखक होईल असंही वाटलं नव्हतं. तो माझा विद्यार्थी म्हणून आला. तो माझ्या सुंदर अक्षर म्हणून तो माझ्या प्रति चांगल्या अक्षरात लिहायचं काम करायचा. आणि त्याला येतं म्हणलं सर मला लिहायचं नाटक, म्हणजे लिही, कल्पना सांगा. मग एक त्याला कल्पना सांगितली की त्यांनी लिहिलं. आणि मोठे झाले छोटे नावाचं नाटक इतकं गाजलं ते नाटक की ज्याच्यामुळे अमित फाळके त्याला पुरस्कार मिळाला. आणि अमित फाळके आज त्याची पहिली भूमिका असेल ती बालनाट्यातली. अच्छा. हां. ओके. तर त्या नाटकाला आमचे सगळे आउटराईट सगळे कामगार कल्याणच्या स्पर्धेत सगळे लेखनाचा पुरस्कार, दिग्दर्शनाचा पुरस्कार, सांघिक पुरस्कार, अमित फाळकेला अभिनयाचा पुरस्कार, त्याच्याबरोबर एक त्याची मुलीचं कामगार, तिला मुलीचा पुरस्कार, सगळेच पुरस्कार आमच्या खिशामध्ये असेल. ते कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धा ह्या एक खूप आम्हाला पूरक होत्या. म्हणजे आमच्या या चळवळीला खूप पूरक होत्या. त्यावेळेला त्या स्पर्धा इतक्या जोरात व्हायच्या की एकेका वेळेला 20-25 संघ त्यात भाग घ्यायचे. 3-4 दिवस त्या चालायच्या. आणि त्यावेळेला असे त्यांचे काही अट नव्हते की कामगार कुटुंबीयच पाहिजे वगैरे. या सगळ्या संस्था त्याच्यात उतरायच्या. आणि आम्ही उतरले की पहिलं बक्षीस कोणी हे करायचंच नाही, म्हणायचंच की पहिलं बक्षीस सोडून पुढचं बक्षीस बघा काय मिळायचं. त्यामुळे ते 3 सूत्रीमधले प्रकाशनाचं महत्त्व त्याच्याबद्दल एवढं बोललं गेलं. अच्छा. आत्ता तुम्ही बोलत असताना ओघामध्ये तुम्ही अमित फाळकेंचं नाव घेतलं किंवा जंगम यांचं नाव तुम्ही घेतलं. असं अकादमीमध्ये तुमचे अनेक विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेलेले आहेत. आता ते प्रथितयश कलाकार सुद्धा आहेत. असे जे काही कलाकार जे आहेत की जे कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात आहेत, की त्यांच्या सुरुवातीची वाटचाल तुम्ही बघितलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे सुबोध भावे. अच्छा. की जो आज जसं म्हणजे मालिकांमध्ये गाजतोय, चित्रपटामध्ये गाजतोय, तरी पण नाटक सोडलं नाही त्यांनी. किंवा काही काही नाटकांचा चित्रपट करतोय, कट्या गाजत घुसलीसारखं. तर असा तो माझा खूप आवडता विद्यार्थी, जवळचा विद्यार्थी. आणि अजूनही त्यांनी गुरुचं हे ठेवलेलं आहे. अच्छा. हां, की नातं ठेवलेलं आहे. नाहीतर काही काही काय होतं, या क्षेत्रामध्ये बंचुके मंडळी खूप असतात. एकदा यश मिळाले की ते माझंच, मग ते काय गुरु बिरू काही नाही असं. पण तो मानतो अजूनही की माझी सुरुवात इथं झाली. आणि सोबतच्या मला काही काही गोष्टी म्हणजे काही वेळा असं वाटतं की आपण त्यांच्याकडनं काही शिकलोत. अच्छा. हे म्हणजे सोबतचा एक किस्सा म्हणून सांगायला हरकत नाही की माझ्या गुरूंचं नाटक झेबून निसाचं स्वप्न
या औरंगजेबाच्या मुलीचं स्वप्न, संभाजी आणि औरंगजेब, म्हणजे ती झेबुन्निसा आणि औरंगजेब असं ते बालभाकेकरांची एकांकिका होती. आणि त्यात सुबोध औरंगजेब करत होता आणि झेबुन्निसा एक आमची विद्यार्थिनी करत होती. त्या दोघांमधलं ते हे होतं. तिला संभाजीबद्दल प्रेम असतं असं ती एकांकिका आहे, बालबांची होती. माझ्या गुरूंची एक आणि माझा शिष्य करतोय म्हणल्यानंतर मला खूप कौतुक होतं त्याच्यामध्ये. तर त्या एकांकिकाचा प्रॅक्टिस वगैरे चालू होतं. लवकर तो प्रयोग होणार होता, स्पर्धेत होणार होता. तर त्या काळामध्ये आमच्याच एका विद्यार्थ्यांचं म्हणजे लग्न ठरलं होतं, साखरपुडा होता. आणि साखरपुड्याला आम्ही पुण्यातल्या एका कार्यालयामध्ये सगळे जमलो होतो. आणि मेनू होता बटाटे वडे. तर माझा तर वीक पॉईंट आहे बटाटे वडे म्हणजे तर ते आम्ही खायला लागलो. ते सोबत आणि ते आमचे विद्यार्थी तिथं आले त्या ह्याच्यामध्ये. अरे वडा नाही म्हणा, वडा नाही खाणार म्हटलं. म्हणजे मी नेहमीच सांगतो की तेलकट पदार्थांपासून दूर राहा, पण माझी मित्रमंडळी त्यावेळेला मागं उभे असले तर ते हसत असतात. हा काय सांगतोय तो, हा तर तेलकट कायम खाणार. आणि हे तर सुबोधचं मला की तो म्हणला की माझी हा प्रयोग होईच तर मी तेलकट नाही खाणार का. म्हणजे त्यामुळे ते तो म्हणजे मला विद्यार्थ्यांकडनं असं उलटं हे झालं की बरे आपण गुरु असून आपण पाळत नाही आहे हे नियम आणि आपले विद्यार्थी एवढा पाळतोय. तर खरोखरच ते मला तो मला लक्षात राहिलेला प्रसंग आहे की त्यांनी वड्याला हात लावला नाही. अतिशय सुंदर वडे झाले होते खरं म्हणजे. सर आता जेव्हा सुबोधनी अनेक मोठमोठ्या भूमिका आता केल्या, म्हणजे बालगंधर्वांची भूमिका केली, टिळकांची भूमिका त्यांनी केली, ह्या भूमिका केल्यानंतर तुम्हाला कधी त्यांनी फोन केला होता किंवा की सर बघितलात का सिनेमा माझा, कसा वाटला, ह्या दृष्टीने? नाही, 2-3 याला तर प्रीमियरलाच त्यांनी बोलवलं. अच्छा. हां, की सर तुम्ही या आणि बघा. म्हणजे मला वाटतं बालगंधर्वच्या वेळेला बोलवलं होतं, टिळकांच्या वेळा सगळ्यात महत्त्वाचे टिळकांच्या वेळा बोलवलं होतं. आणि त्यावेळेला आमचं संभाषण झालं की अरे काय टिळकांचा त्यांनी रोल केला होता, म्हणजे किती भिन्न भिन्न रोल केले. आणि आता त्याचं हेच झालं की बा चरित्र अभिनयाचं तर यालाच हे करायचं, म्हणजे बालगंधर्व असो किंवा काशीनाथ घाणेकर किंवा लोकमान्य टिळक, म्हणजे काय काही तुलनाच काय हे करता येत नाही. पण असं वाटावं की खरं हे असेच असतील टिळक. ॲब्सोल्युटली. इतकं म्हणावं लोकांनी, इतका सुंदर अभिनय. सर जसं सुबोध भावे ह्या तुमच्या लाडक्या विद्यार्थ्याबद्दल तुम्ही जसं सांगितलं, तसे तुमचे अनेक प्रतिदेश कलाकार लाडके होते, जसे सोनाली कुलकर्णी असतील, दिग्पाल लांजेकर असेल, योगेश सोमण असतील. सर त्यांच्याविषयी सांगितलं तर आवडेल आम्हाला ऐकायला. सोनालीचा एक किस्सा तुम्हाला सांगायला आवडेल मला. सोनाली कुलकर्णीचं घोडदौड जोरात, म्हणजे आमच्या शिबिरामध्ये ती आली तर ती त्यानंतर पुन्हा काय झालं की शिबिर झालं आणि त्या शिबिरामध्येच या मुलांनी मोठ्यांसाठी एक संस्था स्थापन केली. आणि माझ्या परवानगीने आणि सर म्हणले आमचं बघायला या, म्हणून नातं नावाचं योगेश सोमण आणि सोनालीनी बसवलेली नातं नावाची एकांकिका मला बघायला बोलवलं. तर मी गेलो बघायला, आशीर्वाद दिले त्यांना. आणि नंतर तिचा प्रवास इतका झपाट्याने सुरुवात झाला की नंतर परत संपर्कच होईना. तर आमच्या आता आम्ही काही स्पर्धा घ्यायचो त्या निमित्ताने या लोकांनी परत यावं, सोबतलाही बऱ्याच वेळा आम्ही कार्यक्रमाला बोलवलं होतं. तर तसंच एक सोनालीला म्हणलं की ये ये ये, तर तेव्हा काय मी आज परदेशातच आहे, मी भारतात इकडंच आहे. आणि स्वाभाविक होतं तिचं खूप प्रवास हे होता. 2005 साली बालभाकेकरच्या स्पर्धेला तिला विचारलं की सर मला आता नाही म्हणायला तुम्हाला हे वाटतंय, मी येणार या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला मी येणार. त्या दिवशी माझा संबंध रात्रभर शूटिंग आहे. शूटिंग संपलं की मी माझ्या कारनी भरतला येणार. भरतला फक्त तुम्ही कार्यक्रम सुरू करा, माझ्यासाठी थांबू नका, कारण मुलांचा कार्यक्रम आहे. तेवढं तिने पथ्यही ते पाळलं आणि ती भरतला आली. 2005 सालची गोष्ट आहे. आणि आमचं पहिला जे नाटिका, पहिल्या आलेल्या नाटिका सुरू होत्या त्या ह्याच्यात ती आली मध्यंतरामध्ये. आणि मग बक्षीस समारंभाला पूर्ण तिने हे केलं. आमच्या एका त्यावेळेच्या बारक्या विद्यार्थ्यांनी तिची मुलाखत घेतली की तुला आठवत आहे का काही नाट्यसंस्कारमध्ये हे झालं. ती म्हणजे मला सगळं चांगलं आठवत आहे, कारण ती होती 85च्या वगैरे सुमारास, 85-86. आणि ती आली ती 2005 मध्ये बराच वर्ष लोटून गेली होती. पण ती म्हणजे मी विसरले नाही. मी सायकलवर आले होते इंग्लिश स्कूल टिळक रोडला चौकशी करायला की काय आहे काय. आणि मी तो मी चौकशी केली आणि सरांनी इतकं छान समजून सांगितलं होतं की मी ते जॉईन केलं. आणि मला सरांचं शिकवणं खूप साधं आहे आणि मला खूप ते आवडलं. आणि त्यावेळेला सरांनी लिहिलेलं जादूची पेटी नावाचं नाटक आम्ही केलं.
आणि त्यामध्ये मी टी व्हीच्या निवेदिकेचं काम केलं होतं. ते नाव पण बहुतेक तिच्या लक्षात होतं, सत्यता खरे त्या मुलीचं नाव होतं. म्हणजे टी व्ही ह्याच्यातले भूमिकेचं नाव सत्यता खरे होतं. आणि नुकतंच ते माझं पुस्तक प्रकाशित झालं होतं, पथनाट्य मुक्तनाट्य. त्यात ते जादूची बेटी होती, तिला ते पुस्तक भेट दिलं. म्हटलं आता याच्यात ते नाटक आहे, म्हटलं तू ज्यात काम केलं तसं. तर तो एक किस्सा मला की बा इतक्या वर्ष आणि एवढे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळून सुद्धा ही मंडळी जमिनीवरती आहेत आणि आपण दिलेल्या नाट्यसंस्काराच्या ह्याच्यातनं ते मानतात की सर सुरुवात आम्ही तुमच्याकडे झाली आहे, बरोबर. तुमच्याकडे आम्ही काहीतरी घेतलं आहे. आणि ते मानतात, ते येतात, अजूनही संपर्कात आहेत. खूप त्यामुळे बरं वाटतं. असे विद्यार्थी भेटल्यानंतर पुन्हा खूप छान वाटत असेल ना सर? मी स्वतःला भाग्यवान समजतो. म्हणजे देवाचं मला मी देणंच समजतो की बा काही आपले विद्यार्थी चांगले निघण्यापेक्षा ते परत त्यांनी आपल्या लक्षात ठेवणं हे फार गुरुचं भाग्यच म्हणायचं ते खरं म्हणजे. बरोबर. मगाशी तुम्ही सर बोलत असताना नाट्यछटा या प्रकाराविषयी तुम्ही बोललात आणि तुम्ही पुण्यामध्ये दिवाकर नाट्यछटा ही स्पर्धा सुरू केली जी आजगायतही चालू आहे. ही दिवाकर नाट्यछटा, विशेषत्वाने नाट्यछटा नेमकी काय आहे, हा प्रकार काय आहे आणि दिवाकर नाट्यछटा सुरू करण्याचं प्रयोजन काय होतं ह्याच्याविषयी थोडं सांगा. नक्की. तर जेव्हा प्रशिक्षण सुरुवात केली त्या प्रशिक्षणामध्ये आपण विद्यार्थ्यांकडे नाटक बसून घेतो, नाटक करतो, हे सगळं झालंच. परंतु त्या काळामध्ये काही आम्ही भालबा केळकर स्पर्धा जस्ट सुरू केल्या त्याच वेळा असं काही मनात आलं की भालबा केळकरमध्ये काय होतं की 10 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी त्या एकमेव स्पर्धा आहेत, त्या आम्ही सुरू केल्या होत्या, भालबा केळकर स्मृती करंडक म्हणून. आणि त्या स्पर्धांमध्ये सुद्धा आम्ही असं लक्षात आलं की सगळ्या मुलं, काही पालकांनी हे असतं, आम्ही अशी पण परवानगी दिली की तुम्ही सोसायटीमध्ये एक ग्रुप जमा करा 10 वर्षाच्या आतल्या मुलांचा आणि 10 मिनिटाची नाटिका सादर करायची. ते म्हणजे त्या 10 वर्षा वयोगटाच्या मुलांना खरं व्यासपीठच नव्हतं त्या काळामध्ये. ते व्यासपीठ आम्ही मिळवून दिलं आणि त्या खूप लोकप्रिय झाल्या स्पर्धा. तरीसुद्धा आम्हाला असं वाटलं की काही पालकांना ते 4 मुलं जमवणं, लिहिणं हे सुद्धा जमत नाहीत. अशा मुलांनी, अशा पालकांना तर असतं ते शाळेत नेतात की बा ह्याला घ्या नाटकात, ते नाही त्याची ठरलेली मुलं असतात तीच घेतली जातात. या मुलांना कधी चान्स मिळणार. तर मग आमच्या मुळगुण सरांच्या मनामध्ये आलं की आपण म्हणजे नाट्यछटाच्या स्पर्धा घेऊया. अच्छा. तर म्हणलं दिवाकरांच्या नाट्यछटा. आणि मग तेव्हा खरं मला आठवण झाली की अरे आपण स्वतःसुद्धा नाट्यछटाच्या फॉर्म माध्यमातून खरं पहिला पाऊल टाकलंय आणि आपण हा फॉर्म का बरं विसरलो हे मलाच फार खंत वाटली. पण मला आपण घेऊया त्या स्पर्धा. म्हणून मग आधी दिवाकरांचा अभ्यास घेतला की दिवाकरांच्या नाट्यछटा सगळ्या वाचल्या, दिवाकरांच्या नावानेच आपण त्या स्पर्धा घेऊया असं ठरलं. कारण तो फॉर्म दिवाकरांनी आणलेला आहे आणि तो सोपा एवढा करता आहे की कथाकथन हा थोडासा वेगळा भाग आहे. एकपात्री हिच्यामध्ये खूप स्किल लागतं की जसं मी मित्रराजपुत्र करत होतो, म्हणजे मी सगळ्या प्रकारामध्ये काम केलं आहे. कथाकथनाचं तर जादूचं घरचं तुम्हाला मी नंतर सांगेनच की त्याचे काय विक्रम आहेत ते. पण भित्रराजपुत्रचं आत्ताच विक्रम सांगितले. स्वगत आहे ते आजकाल एवढं लोकप्रिय नाही आहे. म्हणजे पूर्वीच्या नाटकात स्वगत असायचे, आता फक्त नटसम्राट सिनेमामुळे लोकांना स्वगत असतं आणि घर देतं का घर हे सगळं माहीत झालं नाना पाटेकरच्या ह्याच्यामुळे. परंतु स्वगत हा प्रकार थोडासा एवढा लोकप्रिय नाही आणि तो करायचा झाला तर मग त्या नाटकाची पार्श्वभूमी सांगायला लागते सगळं. पण नाट्यछटा हा असा प्रकार आहे की 3 मिनिटाचं फक्त, पण एक नाट्यप्रसंग तुमच्या समोर उभा राहतो. त्याच्यामध्ये इतरांचं कोणाचं हे करावं लागत नाही, संवाद म्हणावे लागत नाही. त्याच्या संवादातनं जसं फोनवरचं बोलणं असतं तसं तिकडचं आपल्याला ऐकू येत नसतं, पण हा कोणाशी बोलतोय आणि काय बोलतोय हे जसं काही वेळा समजतं. तशी नाट्यछटातली गंमत आहे की एक माणूस 3 मिनिटामध्ये इतका छान प्रसंग उभा करतो आणि काहीतरी छान सांगून पण जातो. म्हणजे दिवाकरांचं तर वैशिष्ट्य आहे, असं म्हणलं जातं की दिवाकरांनंतर तेवढ्या ताकदीच्या नाट्याला लिहिल्या गेल्या नाहीत असं खूप जाणकारांचं हे आहे. पण मला असं वाटतं की लोकांनी खूप प्रयत्न केलेत आणि तशा प्रकारच्या नाट्यछटा लिहिल्या पण गेल्यात. आणि म्हणून मग आम्ही त्या नाट्यछटा स्पर्धा सुरू केल्या आणि त्या स्पर्धांचं हे इतकं वाढत गेलं यश की आज 34 वर्ष त्या स्पर्धा सातत्याने घेतो आहे. आणि पुण्यामध्ये ते लोकप्रिय झाल्यामुळे मग परत पुस्तक, त्यातलं बहुरंगी नाट्यछटा नावाचे जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकाच्या मध्ये आता ते बहुरंगी केलं आहे. त्याला बहुरंगी त्याच्याही 7 आवृत्त्या झाल्या की नाट्यछटा म्हणजे काय, कशी लिहावी, कशी सादर करावी, परीक्षण कसं करावं आणि स्पर्धा कशा घ्याव्यात. हे पुस्तक जिथं जिथं गेलं तिथं स्पर्धा सुरू झाल्या. लोकांना समजलं की जरी पुस्तक वाचलं त्यांना तरी समजलं. अजूनही काही लोकांचे गैरसमज आहेत की नाट्यछटा म्हणजे नेमकं काय हे अजूनही
मोठमोठ्या नटांना पण माहीत नाहीत. म्हणजे आम्ही काही वेळा मोठे लोक आणतो, बोलवतो की बक्षीस समारंभाला या, तेव्हा ते भाषणांमध्ये म्हणतात की वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. म्हणजे वेगवेगळ्या भूमिका एका नाट्यात नाही करता येत. एक नाट्याला ही वेगळी भूमिका आहे म्हणजे त्यातल्या याची, परंतु ती खरं आमच्या दृष्टीने असते की त्या मुलाचंच मनोगत आहे ते. बरोबर. त्या मुलाचाच काही स्वभाव असेल किंवा त्या मुलाच्याच दैनंदिन ह्याच्यातला असेल, त्याच्या भावविश्वातला असेल तरच ती नाट्यडा. मग त्याच्यामध्ये आता काही लोक उगाचच शिवाजी महाराजांचा ड्रेस, म्हणजे मी सुद्धा लहानपणी शिवाजी महाराजांचा ड्रेस घालून नाट्यडा केली होती. पण माझ्या आता असं लक्षात आलं की या चळवळीच्या ह्याच्याप्रमाणे त्या मुलाच्या भावविश्वातला विषय पाहिजे, त्याच्या वयावटा साजेचा विषय पाहिजे, अगदी बरोबर. अशी आमची अट आहे स्पर्धेची. अच्छा. त्यामुळे कसं की या भावविश्वातले विषय, मग ते आपल्याला 3 मिनिटं का होईना पण असं वाटतं की त्या मुलाचंच आहे बरं का, दप्तराचं ओझं, कारण तो त्या वयात आहे, त्याला दप्तराचं ओझं वाटतंय, बरोबर. मग ती जास्त भिडते आपल्या मनाला. बरोबर. आणि ती समस्या या ह्याच्यातनं मांडली गेली. म्हणजे त्यामुळे अनेक समस्या आल्या बाहेर. म्हणजे जेव्हा नाट्यडा स्पर्धा आम्ही सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की दिवाकरांच्या नाट्यछटा मुलांसाठी नाहीच आहेत. या ज्या दिवाकरांनी लिहिलेल्या नाट्यछटा आहेत ते सगळ्या मोठ्यांच्या आहेत. लहान मुलांसाठी फक्त त्यांच्या कुमार गटासाठी, त्या सुद्धा एक बोलावून आल्याशिवाय नाही आणि पण बॅट नाही, या 2 फक्त कुमार गटासाठी आहेत. बाकीची आता दिवाकरांची सगळ्यात गाजलेली नाट्यछटा चिंगी महिन्याची झाली नाही तोच. ही नाट्यछटा म्हणजे चिंगी महिन्याची नाही झाली, म्हणजे चिंगी 1 महिन्याची झाली आहे, तिची आई म्हणजे केवढी असणार ती. आणि हिथं काय करतात की लहान मुलीला पदर नेसून बाहुली घेऊन चिंगी महिन्याची झाली ते असे करतात. हा दिवाकरांवर फार मोठा अन्याय झाला. खरं म्हणजे त्या आईचं मनोगत आहे की ती 1 महिन्याची झाली तरी ती म्हणत होती तुला शाळेत घालीन, मग तुझं लग्न होईल. आणि मग दिवाकरांचा शेवटचा एक त्या ह्याच्यातला झटका ज्याला म्हणतात की प्रत्येक नाट्यामध्ये असा एक झटका आहे, धक्कातंत्र. तर तो त्या नाट्यातला असा आहे की ती म्हणते की तुला मुलं होतील का मुली. ती म्हणते मुली नको ग बाई, कार्ट्यांचा कहार, तुला मुलगाच होईल. 100 वर्षापूर्वी दिवाकरांनी हे लिहून ठेवलंय नाट्यछटेमध्ये की एक आई आपल्या मुलीला काय म्हणते की तुला मुलगाच होईल, मुलगी नको. अजून कायदा केला तरी सुद्धा अजून ते बदलत नाही आहे. समाजाची ही सामाजिक मानसिकता जी आहे स्त्रियांची ती अजून बदललेली नाही आहे. 100 वर्षापूर्वी दिवाकरांनी लिहिलेलं आहे. असे अनेक की आपल्या मुलाला खोटं बोलायला लावण्यासाठी चटका देणारा बाप. तुमचा सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे अभ्यास नाट्य. आता या सगळ्या एवढ्या मोठ्या प्रचंड तुमच्या वाटचालीतून हे अभ्यासनाट्य सुरू करावंसं कारण काय? जेव्हा या सगळ्या अनुभवात म्हणजे मी हे कायम चालू ठेवलं की व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्यशास्त्र आहे. मला असा प्रश्न पडला की खरं हे मुलांना शाळेत का नाही समजू. कारण शेवटी शाळेत आपण कशा करता जातो तर आपला एक बौद्धिकही विकास व्हावा आणि व्यक्तिमत्व विकास व्हावा याकरता शाळेतही वेगवेगळे प्रयत्न करत असतात. त्यात नाटक का नाही, त्यात नाट्यशास्त्र का शिकवत नाही. आपण किती मुलांपर्यंत पोहोचणार आहोत. आता मी या 47 वर्ष काम करतोय तेव्हा काही हजार विद्यार्थी असतील, पण जगामध्ये कोट्यवधी विद्यार्थी आहेत, त्यांना कोण सांगणार. म्हणून मी पहिल्या 10 वर्षानंतर मी असं ठरवलं की आपण शिक्षकांच्या नाट्यकार्यशाळा घ्यायच्या. आणि त्या नाट्यकार्यशाळा शिक्षकांच्या घेतल्यामुळे थोडा माझा विचार सगळीकडे पोहोचेल हा व्यक्तिमत्व विकासाचा, असं मला वाटलं. आणि या कार्यशाळा घेतल्यामुळे शासनाचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि शासनाने मला अभ्यासक्रम समितीवरती घेतलं. ह्याच्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम काय विकसित केलाय सर तुम्ही अभ्यासनाट्याचा? हो, केलाय. ओके. तर हा आधी प्रवास पूर्ण करतो की अभ्यासक्रम समिती, त्यामुळे संबंध महाराष्ट्रातल्या शिक्षकांशी संवाद. आणि तिथं ते म्हणले की बा आम्ही मुलांना एकतर आम्हाला नाटक शिकवता येत नाही, तुम्ही आता या आम्ही त्याला पाठ्यपुस्तकं तयार केली होती बालभारतीमध्ये की इयत्ता 1लीला नाट्य, नृत्य, चित्रशिल्प, गायन, वादन या 6 कला शिकवल्या पाहिजेत. त्याला 40% महत्त्व आहे राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक आराखड्यामध्ये. पण प्रत्यक्ष आपल्याला किती टक्के मिळतं आहे. आणि नाटक तर सगळ्यात त्यामध्ये मी जेव्हा समितीवरती काम करत होतो सगळ्यात शेवटचा नंबर नाटक होता. चित्रकला शिक्षकांची भरपूर त्यांचं एकतर बहुमत आहे किंवा तिथं 4-5 शिक्षक चित्रकलेचे असायचे त्या समितीवरती. एक संगीताचा अजय पराड, एक नृत्याचं आणि सगळ्यात शेवट एक नाटक. त्यामुळे त्या पुस्तकंही जर तुम्ही बघितली तर 100 पानामध्ये 5 पानंसुद्धा आमच्या वाट्याला येत नव्हती. सगळं आधी चित्रकला, शिल्पकला. पण खरं माझं असं तेव्हापासून माझा असा दावा आहे सगळ्यांना की नाटक पहिलं आलं पाहिजे. या सगळ्या कला नाटकामध्ये आहेत. एकदा नाटकाला तुम्ही महत्त्व दिलं की त्या नाटकामध्ये चित्रकला आहे, नाटकामध्ये संगीत आहे, तर त्या शिक्षकांचं असं म्हणणं पडलं की बुवा आम्हाला नाटक शिकवता येत नाही आणि आमच्या मुलांना आम्ही नाटक शिकवलं तुमच्या या
अभ्यासक्रमाप्रमाणे. मुलं नाटक करणार कुठे? का म्हटलं आमच्या तालुक्याला पण नाट्यगृह नाही आहे. पुण्यातही अशी त्या काळात स्थिती होती की धनकोडीचा मुलगा कधी परत नाट्य मंदिरला येणार आणि नाटक बघणार? आम्ही नाटक पाहिलंच नाही. अशाच अजून सुद्धा आहे लोक की नाटक पाहणारा वर्ग खूप कमी आहे ते चित्रपटाच्या मनाने. मग म्हटलं हो कर्म म्हटलं संमेलन गॅदरिंगला नाटक होतच ना, पण आमच्याकडे गॅदरिंगच होत नाही, संमेलन होत नाही. आणि समजा झालं तर आमच्याकडे रेकॉर्ड डान्स होतो. त्याच्यामुळे मुलांना काही शिकवावंच लागत नाही, मुलंच आम्हाला शिकवतात. कारण त्यांना सगळं बघतात ना, माहिती आहे, तंत्रज्ञान सगळं त्यांना बघत असल्यामुळे तेच स्टेप सगळ्या शिक्षकांना उलट शिकवतात ते. नाहीतर मग एखादा भाड्याने आणावा लागतो कोरिओग्राफर. ते शाळा तेवढा करता खर्च करते आणि कोरिओग्राफर आणून नाच बसवले जातात, पण नाटकच होत नाही. मग उपयोग काय नाटक शिकून? व्यक्तिमत्व विकास होईल ते होईल, पण ते नाटक शिकून त्याचा उपयोग तर झाला पाहिजे, नाटक तर करता आलं पाहिजे. तर मग माझ्या डोक्यात वर्ग नाट्यगृह ही संकल्पना आली, ती मी अभ्यासक्रमात आणली आणि ती शिक्षकांना खूप आवडली की त्याला काही खर्च नाही, वर्गाचंच नाट्यगृह करायचं, मुलांचा पडदा करायचा, मुलांचंच नेपथ्य करायचं, मुलांनीच त्याच्यामध्ये गाणं म्हणायचं, नाच करायचा काय त्या नाटकामध्ये. आणि ते खूप छान लोकप्रिय झालं. पण नंतर परत अशी तक्रार आली की पालक मी गमतीने म्हणतो की पालक मार्क्सवादी आहेत असं मी म्हणतो. ते मार्काच्या मागं लागणार आहेत, त्यांना हे नाटक बिटक काही नको. म्हणजे काही शिक्षकांचा अनुभव असा आहे की एखाद्या मुलाला नाटकात घेतलं ते पालक येऊन सांगतात त्याला काढा, याला नाटकात घेऊ नका, याचं अभ्यासात दुर्लक्ष होतं. खरं इतकं चुकीचं आहे की त्या खरं काही पालक म्हणत असतात की आमच्या मुलाला घ्या म्हणून. काही पालक असे पण आहेत जे मार्क्सवादी आहेत. नाही नाही, ते अभ्यास त्याला चित्रही काढून देत नाही, त्याला गाणं म्हणून देत नाहीत. 99% पडले, 1% गेला कुठं असं त्या मुलाला विचारणारे लोक आहेत. तर अशा काय करायचं? आणि त्यावेळी ही अभ्यासनाट्य संकल्पना मला सुचली आणि तिचा मी माझी तिसरी चळवळ मी असं म्हणतो की व्यक्तिमत्व विकास नाट्यसंस्कार शिक्षकांसाठी, त्याप्रमाणे तशी पुस्तकं निर्माण झाली. आणि मग आता अभ्यासनाट्य ही चळवळ सुरू झाली की म्हणलं अभ्यासाच्या विषयावर तरी नाटक करावं, शिक्षकांनी ते लिहावं आणि वर्गात सादर करावं की ज्याच्यामुळे नाटकामुळे होणारा व्यक्तिमत्व विकास आणि अभ्यासाचा नाटकामुळे होण्यामुळे अभ्यास, त्यामुळे मार्क्सवादींचा काही अभ्यासाचा विकास, त्यामुळे मार्क्सवादी पालकांचा काही त्याला तो विरोध नसणार. आणि त्यामुळे ही खूप लोकप्रिय झाली ही चळवळ. खूप स्पर्धा आमच्या खूप फुलल्या होत्या खरं म्हणजे, परंतु करोनामुळे परत जरा त्याला खीळ बसली. आता पुन्हा आम्ही जोमाने सुरुवात करतोय आणि माझं तर म्हणजे मुंबई म्हणजे पुण्यापुरतंच ती चळवळ होती का आतापर्यंत. पण आता मी असं ठरवलं की माझं वयाच्या 75व्या वर्षी तुम्ही एक संकल्प सुद्धा केलेला आहे या अभ्यास नाट्य या प्रकल्पाविषयी. तुम्ही संकल्प पण केलेला आहे. हां, तर तो संकल्प असा आहे की 75व्या वर्षी 75 कार्यशाळा घ्यायच्यात शिक्षकांच्या आणि संबंध महाराष्ट्रभर घ्यायच्यात. पुण्यात कमी झालं तर चालतील पण महाराष्ट्रभर घ्यायच्यात. आणि आता त्याप्रमाणे जवळजवळ 31 कार्यशाळा झालेल्या आहेत. त्यामध्ये नागपूर, जळगाव, अकोला, संभाजीनगर, डोंबिवली म्हणजे मुंबईकडे आता सुरुवात झाली आहे, डोंबिवलीला सुरुवात झाली. कराडला शिक्षण मंडळ म्हणून फार मोठी संस्था आहे, 100 वर्षाची जुनी, त्यांच्या 17 शाळांसाठी झालं. त्या ठिकाणी शिबिर चालू असताना पाटणच्या लोकांना कळलं म्हणून पाटणचे तिथं चौकशीला आले आणि ते म्हणजे हे झालं की पाटणला या. पाटणला 21 शाळांसाठी झाले. अच्छा, असं आत्ताच मागच्या महिन्यामध्ये या सातारा आणि पाटणच्या कार्यशाळा झाल्या. मग ह्यासाठी सर तुमची काही टीम आहे तुम्ही डेव्हलप केलेली? खरं टीम नाही, आता तरी एकपात्रित चालू आहे. फक्त या 2 कार्यशाळांसाठी मला असं लक्षात आलं की एकतर एवढ्या घ्यायच्या 17 शाळांसाठी म्हणजे 5 कार्यशाळा घ्यायच्या होत्या. तर रोज 2 गेल्या तर कारण मग तेवढं दिवस त्यांनाही खर्चाचं काही मनुष्य निवास हे करणार. तर मग रोज 2 घ्यायच्या म्हटलं तर रोज 6 तासाचं आता मला कॅपॅसिटी नाही आहे या वयामध्ये. तर मी माझा असिस्टंट देशपांडे म्हणून आहेत, त्यांना मी घेऊन जायचो. पहिला जो महत्त्वाचा भाग आहे की नाट्यशास्त्र जे आहे आणि मग अभ्यास नाट्य कसं लिहायचं इथपर्यंत करतो. आणि मग जेव्हा तो काही टेक्निकल भाग आहे की पडदा करणं, नेपथ्य करणं, ते आमचे देशपांडे म्हणून नेपथ्यकार आहेत. तर ते त्यांच्याबरोबर आणखीन एक सौरभ शिंदे म्हणून आहे, त्यालाही बरोबर नेला. आणि मग तो तयार झाल्यावर पाटणला त्यालाही घेऊन गेलो होतो. तर तोही हळूहळू तयार होतोय की हे पुढचा अर्धा भाग तो करतो, पण संपूर्ण करायला खरं कोणतरी तयार करायला पाहिजे. सर, बालरंगभूमीच्या विकासासाठी तुम्ही जे एवढं मोठं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने तुम्हाला आर्टिस्ट ऑफ द इयर असा एक पुरस्कार मिळाला होता.
आणि तुम्ही जिथं कार्यरत होतात नोकरीच्या निमित्ताने तिथं तुम्हाला गुणवंत कामगार पुरस्कार सुद्धा मिळाला होता. त्याच्याविषयी थोडक्यात सांगा, कारण दोन्ही पुरस्कार वेगवेगळ्या कार्यक्षेत्राशी संबंधित आहेत खऱ्या अर्थाने. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी नोकरी केली असेल की नाही, एवढं काम केलंय तर नोकरी कधी केली. पण 27 वर्ष नोकरी केली आहे आणि ती सुद्धा शिफ्ट ड्युटीजमध्ये केली आहे. आणि तिथं काम करत असताना सुद्धा म्हणजे टेक्निकल स्टाफ होतं, त्यामुळे एकदा पंच करून आत गेलं की 8 तास बाहेर नाही. आणि जेव्हा ते गुणवंत कामगाराचं पुरस्काराचं एक हे झालं होतं तयार, तर ते आमचे अधिकारीच म्हणत असतात की तुम्ही बाहेर खूप नाटक करता पण कामगारांकरता तुम्ही काय करता. तर म्हटलं आपल्याकडे परवानगी नाही, म्हणजे असं ते वातावरण तसं होतं त्यावेळेला. पण ते म्हणजे असे एक अधिकारी मला मिळाले, पाटील नावाचे अधिकारी होते, जनसंपर्क अधिकारी. तर ते म्हणले की काय पाहिजे तुला. म्हटलं आपल्याकडे कामगारांमध्ये सुद्धा एवढे कलाकार आहेत की आपल्याकडे स्पर्धा होऊ शकतात. का असे एवढे कलाकार आहेत. म्हणलं हो, आम्ही मराठी एकांकिका आंतर कारखान्यात स्पर्धा घेतल्या. हो का. आणि त्याच्यात 6-7 एंट्रीज होत्या. नंतर मग काही आमचं बहुभाषिक असल्यामुळे हिंदी पिंपरी चिंचवडला इतरही होतं, त्यामुळे हिंदीचे पण करा. हिंदीला सुद्धा 3 एंट्रीज होत्या. आणि या 6-7 याच्यामध्ये मी एकाही एकांकित नव्हतो. मी फक्त संयोजन केलं. आमच्याकडे छान वेलफेअर सेंटर होतं, तिथं सगळ्या सोयी उपलब्ध, म्हणजे त्याला सोयी उपलब्ध करून द्या. परीक्षक वेगळे आणले पुण्याहून, म्हणजे मी परीक्षकाचं पण काम नाही केलं आणि त्याच्यात त्यांना पुरस्कार दिले. त्यातनंही आज काही कलाकार आज पुढं गेले आहेत असे. तर हे काम कंपनीने बघितलं. त्यानंतर माझं कामावरचं म्हणजे या 8 तास काम होतं ते चोख होतं. म्हणजे तिथं काही मला मेमो मिळाले आहेत, नुकसान झालं आहे कंपनीचं, असं कधी केलं नाही. कारण त्या गुणवंत पुरस्कारामध्ये एकतर हे पण होतं की तुम्ही पूर्ण वेळ उपस्थिती आहे की नाही. नाहीतर नाटक करायचं म्हणजे दांड्या असं वगैरे व्हायचं, तर तसं नाही. की मला एक असा हे आला होता की मला सेंट्रल गव्हर्नमेंटचा पथनाट्याचा एक प्रोजेक्ट आला होता आणि त्याकरता 1 महिना मला रजा लागणार होती. तेवढी रजा माझ्याकडे शिल्लक नव्हती, तर मी बिनपगारी रजा घेतली. अच्छा. हां, की तो महत्त्वाचा आहे तो प्रकल्प आणि आपल्या आवडीचा आहे आणि आपल्या आवडीचा आहे सगळ्यात महत्त्वाचा. त्यामुळे बिनपगारी रजा घेऊन पथनाट्याचा फार मोठा प्रकल्प मी त्या काळात राबवला. हे सगळं कारखान्यांनी पाहिलं. त्यानंतर इतरही बरेच क्रायटेरिया होते की कुटुंब नियोजन केलंय की नाही, 2 मुलात अंतर आहे की नाही, हे सुद्धा त्याच्यात. हां, हे सगळ्या क्रायटेरियांमधनं मी पास झालेलं आहे. बरं. आणि हे तर स्पर्धा वगैरे घेतल्या. आणि कामगार कल्याण केंद्रच्या स्पर्धा जे बालनाट्यात मी म्हणा ना की फाळकेला पुरस्कार मिळतात, त्याच्यात सातत्याने त्या स्पर्धा कशा वाढतील, म्हणजे आपली एंट्री दिली आपण जिंकलं बक्षीस एवढं नाही, त्यात अजून एंट्रीज कशा वाढतील. जिथे जिथे मी शिबिर घ्यायचो तेव्हा सांगायचो की कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धेत भाग घ्या, 100 रुपये फक्त एंट्री फी आहे, पण तुम्हाला भरतनाट्य मंदिरमध्ये प्रयोग करायला मिळेल. 100 रुपयात कोण प्रयोग करायला तुम्हाला भरतनाट्य मंदिर मिळणार आहे. असं करून मग 25 ह्याच्यातले 10 संघ माझेच असायचे. म्हणजे मी तिथे जाऊन काहीतरी केलेलं असायचं. म्हणजे ह्या 10 संघांपैकी एक तरी बक्षीस तुमच्याकडे हमखास आहे. आणि आमच्या संस्थेचं पण असायचं. बरोबर. हां, त्यामुळे अशा सगळ्यांना एंट्री घ्यायला परवानगी असायची. त्यामुळे वेगवेगळ्या जिथे जिथे मी रेंजल ख्रिश्चन युथ असोसिएशन आहे खडकी बाजारला, तिथं मी शिबिर घेतलं. तिथल्या मुलांना सांगितलं की तुम्ही एक बालनाट्य थोडंसं तयार करून दिलेलंच असायचं, माझा कोणतरी असिस्टंट बसवायचा, ते त्या कामगार कल्याण केंद्रात जायचं. असे अनेक संघ त्याच्यात कसे वाढतील आणि उतरतील हे बघितलं. त्यामुळे कामगार कल्याण केंद्राच्या अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार मिळावा म्हणून मला शिफारस दिलेली आहे. अच्छा. बाहेरचे म्हणजे ज्यांचं हे पुरस्कार तुम्हाला किंवा ज्यांचं पुरस्कार जे खातं आहे कामगार कल्याण, कारण शेवटी ते सगळं शासकीय गोष्टी आहेत ना त्या. बरोबर. तर एखादा त्याचं की हा खरं गुणवंत कामगार आहे अशी शिफारस कामगार कल्याण अधिकाऱ्यांनी मला केली होती. अच्छा. आमच्या त्या अधिकाऱ्यांनी केलंच होतं की ते माझं सगळं बघून. आणि आर्टिस्ट ऑफ द इयर हे हा पुरस्काराचं. हां, तर या आमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या सगळ्या आहेत त्यांचा एक क्लब सारखा आहे. इन्कम टॅक्समधल्या एक डोंगरे म्हणून मॅडम होत्या, त्या हा सगळं बघत असत. तर त्यांनी ते अलाहाबादला बहुभाषिक स्पर्धा व्हायच्या, तर ते त्याने एक आणलं होतं प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये मी त्यांच्या म्हणजे आम्ही 2-3 संघ ह्याच्यातले सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसमधले एकत्र येऊन नातच हिंदी एकांकिका आम्ही तिथं सादर केली होती. अच्छा. हां. आणि नंतर मला असं कळलं की बा अलाहाबादला पण अशा स्पर्धा असतात बहुभाषिक, मी मराठी पण करू शकता. म्हणल्यानंतर लागोपाठ 3 वर्ष एचएमधल्या कामगारांना घेऊन मी त्या स्पर्धेत उतरलो अलाहाबादच्या. आणि त्याचं असं होतं, त्या स्पर्धा म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या होत्या, त्या सगळ्या भाषेतली नाटकं व्हायची. आणि त्याचं सगळ्यात
म्हणजे लोकांना आवडायचं ते की 1/4 रेल्वे भाडं पडायचं, निम्म पण नाही. हम्म. 1/4 भाड्यामध्ये तुम्हाला अलाहाबादला जाता यायचं, काशी यात्रा काढायची. कामगार माझ्या मागा लागायचे, आम्हाला नाटकात घ्या ना, काशी यात्रा घडवा आमची, असे काही लोक माझ्या मागा लागायचे. तर असे 3 वर्ष टीम घेऊन वेगवेगळ्या कामगारांना घेऊन तिथं त्या अलाहाबादच्या बहुभाषिक नाटक स्पर्धेमध्ये काम केलं, म्हणजे बक्षीस मिळवली, तिथं जाऊन हे केलं. तर हे सगळं त्या ज्योत्स्ना डोंगरेंनी पाहिलं की बा त्या माणसांनी कामगारांसाठी एवढं हे केलं. पण हे तो आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्कार त्यांच्याकडे. कामगारांसाठी तुम्ही ह्या ज्या स्पर्धांचं नियोजन करायचं, त्याचं सगळं ते बसवायचं वगैरे सगळं करायचं, आणि त्याचबरोबर तुमचं इतर कामही त्यावेळेला विचारात घेतलं गेलं होतं हो ह्या पुरस्कारासाठी. हे तर बालनाट्याचं तर मी हां. कामगार कल्याण केंद्रामध्येच ती बालनाट्य स्पर्धेमध्ये तेही हे व्हायचं. आणि कंपनीला हे तिथं स्पर्धा घेते ना, कंपनीत पण घेते ना कामगारांच्या स्पर्धा. ट्रेकिंग क्लब सुरू केला मध्ये, म्हणजे मुलाला कामगारांना ह्याची पण आवड निर्माण व्हावी आरोग्यासाठी, की सिंहगडला ट्रिप काढायची, वेगवेगळे किल्ले बघायचे, हरिश्चंद्रगड, राजगड असे ट्रेक आम्ही त्यावेळेला केलेत. अच्छा. आणि ते गेल्यानंतर त्याचं वर्णन मग नोटीस बोर्डवर लावायचे फोटोग्राफ, की लोकांना वाटतं अरे एवढं हे निसर्गाचे फोटो पाहिल्यानंतर लोकांना असं वाटतं की आपण पण जायला पाहिजे मग होतं. त्या कंपनीत आजही चालू आहे. आता याचे ट्रेकिंग क्लब निघाला त्यानंतर तिथं. ओके. हां, Great. एक क्लब निघाला आणि त्याचं हे आहे, म्हणजे बऱ्याच लोक अजूनही ते करतायत काम पुढं. मनात माझ्याच्या व्यासपीठावरून तुम्ही शैक्षणिक संस्थांना किंवा विद्यार्थ्यांना जे हे करण्यासाठी उत्सुक आहेत, ह्या अशांना तुम्ही काय आवाहन कराल? अगदी माझ्या मनात माझ्या हेच आलं होतं की या मनात माझ्याचा व्यासपीठावरून मला हा माझा विषय मांडायला तुम्ही परवानगी दिलीत, हे खरं याच्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद. आणि या निमित्ताने या सगळ्यांना मला असं आवाहन करावंसं वाटतं की खरं एवढी चांगली संकल्पना आहे की ज्याच्यामुळे मुलांचं शिक्षण मनोरंजक होणार आहे, प्रभावी होणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं खरं मला जे वाटतं की अध्यापकांचा ताण कमी होणार आहे. म्हणजे एका अध्यापकाने जर एका विषयावरती नाटक लिहिलं, ते जर मध्ये सादर केलं, तर त्या मुलांनी मध्ये त्या शिक्षकाने धडा शिकवायला जायचंच नाही. या मुलांनी ते नाटक करून यायचं की तो धडा झाला, मध्ये तो कळला की झाला. तिन्ही वर्गाचं त्याचं अध्यापन करायला नको ना, त्याला तोंड वाजवायला नको ना. त्यांचा ताण किती कमी होईल. आज शिक्षकांना खूप कामं आहेत. अरे मग थोडंसं असा प्रयत्न करा. हा एक आहे की तुम्हाला ते स्क्रिप्ट लिहावं लागेल, बसवावं लागेल, त्याचा थोडासा वेळ द्यावा लागेल. पण एकदा का तुमचं स्क्रिप्ट तयार झालं तर पुढल्या वर्षी तुम्हाला स्क्रिप्ट लिहावं लागणार नाही आहे. पुढच्या वर्षी तुम्ही त्या इयत्तेला गेलात की त्या मुलांना फक्त ते स्क्रिप्ट द्यायचं. आणि आता तर पुढची पिढी एवढी सजग आहे, तर मी असा अनुभव आहे, म्हणजे काही स्पर्धांना मला असा अनुभव आहे की विद्यार्थ्यांना ती कल्पना एवढी आवडली आहे की ते शिक्षकांना बाजूला ठेवतात, आम्ही लिहू, आम्ही सादर करू, आणि शिक्षकांच्या पेक्षा त्यांना बक्षिसे मिळालेली आहेत या स्पर्धेमध्ये, जिथं म्हणजे काही शाळांमध्ये शिक्षक लक्षच घालत नाहीत. पण त्या मुलांना एवढा हे आहे, ते म्हणजे सर आम्हाला भाग घ्यायचा आहे, आमच्याशी ते संपर्क साधतात की सर ते जाऊ दे. ज्ञानबोधिनीसारख्या शाळेमध्ये म्हणजे आता आपण आहोत इथं, तर एक अनुभव सांगतो मी की जेव्हा 9वीतल्या मुलांनी ते नाटक सादर केलं आणि बक्षीस मिळवलं, ती टीम खूप छान होती मुलांची, त्यांनीच लिहिलं, त्यांनीच बसवलं. ती 10वीत गेली. आम्ही परत नोटीस केली, तर नाही आम्हाला करायचं आहे, त्यामुळे 10वीच्या मुलांना नाही का, नाही आम्ही 9वीतल्या मुलांकरता करू, चालणार आहे का. तर मला एकदाच ते आठवणं आहे की 10वीतल्या मुलांनी 9वीतल्या मुलांकरता ते नाटक केलं आणि 9वीच्या वर्गात जाऊन ते केलं. एक मला वादीवैद्य शाळेतल्या बाईंचे हे आलं की सर पाणी या विषयावर त्या मुलीने नाटक केलं होतं. तर त्या तुकडीमध्ये सगळ्यांकडे केलंच, कारण तो धड्याला विषयच होता. पण त्या मुलींना ते इतकं हे वाटलं, 4थीच्या मुली, की आपण वर्गासमोर येऊन काहीतरी करतोय पाण्याविषयी, आणि ते मुलांना ते आवडतंय पण, हसतायत पण, आणि एक चांगलं प्रबोधन पण होतंय. हा पाणी हा विषय, मग बाई आपण 3रीतल्या वर्गाचं का नाही करायचं. 3रीतल्या मुलांना काय पाणी धडा नसला म्हणून काय पाण्याचा प्रश्न वर्ज्य नाही आहे की आपण पाणी नीट वापरलं पाहिजे, जास्त नासलं नाही पाहिजे पाणी, असा तो काहीतरी विषय होता पाण्याचा. 4थीला धडा असला तर त्या मुलींनी सगळ्या शाळेत सगळ्या वर्गात जाऊन ते नाटक केलं. बरोबर. त्या मुलींना असं वाटतं की किती प्रयोग करावे त्याचे. म्हणजे हा जो वाटणं आहे ना की आपल्याला प्रयोग करावा असं वाटणं, नाटक हे भरतमुनींनी सांगितलं की दुःखी लोकांना आनंदी करण्याकरता आणि आनंदी लोकांना अधिक आनंदी करण्याकरता मी शास्त्र लिहिलेलं आहे. तेव्हा हा जो आनंदाचा भाग आहे हा भरतमुनींनी इसवी सनापूर्वी आपल्या ह्याच्यात लिहून ठेवला आहे. आणि आपल्या महाराष्ट्राची तर एवढी मोठी नाटकाची परंपरा आहे की जी कुठल्याच प्रांतामध्ये नाही आहे.
एवढे नाटक लेखक कुठल्या प्रांतात नाही आहेत, एवढे कुठले प्रयोग कुठल्या प्रांतात होत नाहीत. अगदी कर नाटक नाव असं तिथं नाटक एवढी होत नाहीत. ह्या तुमच्या अभ्यास नाट्यामुळे विद्यार्थ्यांच्या खरोखरच व्यक्तिमत्व विकासामध्ये फरक पडू शकेल किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होऊ शकेल का किंवा गोडी अधिक वाढू शकेल का? नक्कीच होईल. म्हणजे अभ्यासनाट्य म्हणजे काय की अभ्यासाच्या विषयावर शिक्षकांनी वर्गातच नाटक करायचं. तर काय होतं की एकतर शिक्षकांना थोडीशी दृष्टी मिळते की नेमका तो विषय आपण नाटकात म्हणला की तो जरा वेगळ्या प्रकारे मांडावा लागतो, थोडासा मनोरंजक मांडावा लागतो. आणि मनोरंजन झाल्यामुळे मुलांचा जो अभ्यासाचा भाग आहे तो मनोरंजक होतो. म्हणजे मुलांना एक आवड निर्माण होणं ज्याला म्हणतो ना की गोडी लागणं अभ्यासाची, तर नाट्य माध्यमात केल्यामुळे ती जास्त गोडी निर्माण होईल. आणि जसं जे काम करणारी मुलं आहेत त्यांचा तर अभ्यास पक्का होईलच, पण बघणाऱ्या मुलांना दृश्य माध्यम जास्त परिणामकारक असतं. तर त्याचा परिणाम जास्त होतो. जे एकतर मनोरंजक होईल, प्रभावी होईल. आणि असं मी बघितलंय की काही वेळा पडदा बेडच्यासारख्या गोष्टी मागच्या बाकावरची मुलं त्यांना पुढं ते म्हणतात आम्ही काम नाही करणार, आमचं पाठ नाही होणार. तुम्ही पडदा म्हणून उभं राहा ना. ते पडदा म्हणून फक्त उभे राहतात. मुलांनी पुढं येऊन उभं राहणं हा एक सभाधीटपणा आहे त्याच्यामध्ये. बघा मागच्या बाकावरची मुलं येतच नाहीत पुढं, पडदा व्हायला तयार असतात. काय नुसतं उभं असं सरकायचं आहे, शिट्टी वाजली की आनंदाने तयार होतात. त्यांच्यामध्ये तो इतकं त्यांना मजा वाटते की अरे आपण पडदा झालोय. याच्या अंदाजे किती वेळाचं असतं सर? म्हणजे हे 10 ते 15 मिनिटाचं. 10 ते 15 म्हणजे त्यांचा शालेय जो 1 तास असतो ना, कारण माणसाला 40 मिनिटाचा तास असतो शाळेच्या पिरियडमध्ये. त्या 40 मिनिटांमध्ये एखादी तयारी सुरू होऊन तो सादर करून संपला पाहिजे. अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये पाठ्यपुस्तकावर आधारित अभ्यासक्रमाचा विषय ह्याच्यामध्ये घेतले जातात. कुठले कुठले अंदाजे विषय घेतात? आम्ही सुरुवातीला स्पर्धेकरता म्हणजे ही नवीन संकल्पना होती तेव्हा आम्ही म्हणायचो की मराठीतला धडा घ्या, कारण तयार कथा मिळते. हिंदी इंग्रजी मधला धडा घ्या. त्यामुळे लोकांनी त्याला जोर केला. पण नंतर आमच्या लक्षात आलं की हे मराठी वगैरे हे सगळे साहित्य बदलणारी आहेत. धडे अभ्यासक्रम 4-5 वर्षांनी पाठ्यपुस्तकं बदलली झाली, हे धडे बदलले जातात. पण गणित, शास्त्र आणि भूगोल हा काही बदलणार नाही. याच्यावर करावी की जी कायमची उपयोगी पडतील. डेफिनेटली. हां, आता मगाशी जे म्हणलं ना की चळवळीचं प्रकाशनाची, या बाबतीत आता थोडंसं वयोमानाप्रमाणे माझं प्रकाशनाचं जोर कमी झालं आहे. म्हणजे मी आता प्रकाशन जवळजवळ थांबवलंच आहे. त्यामुळे ही चळवळ थोडीशी थांबली आहे. आता मी त्याच्याकडे लक्ष देतोय. ह्या स्क्रिप्टचं पुस्तक काढायचं आहे. म्हणजे आता मार्गावरती आहे, प्रकाशनाच्या मार्गावरती आहे. एक गरापालकर शाळेतले एक शिक्षिका आहेत ज्यांना ओळीने अनेक वर्ष लेखनाचा पुरस्कार मिळतोय. त्याचं पुस्तक येत आहे. सर, आता सगळ्यात शेवटची जी आम्हाला सगळ्यात उत्सुकता असलेली गोष्ट आता तुम्हाला करायची, ठीक आहे? तुमच्यातला नकलाकार आज आम्हाला तुम्ही दाखवा. तर मग अशी आघाडीचा आवाज होताच. त्या नकलानगरीचा आघाडीचं स्टेशन असं आहे की जे नेहमीच गावापासून लांब असतं. तिथनं पुढं जायचं असेल तर टांग्यातनं प्रवास करायचा. खेड्यातनं टांगा चालला त्यामुळे सगळ्या वेगवेगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज ऐकू येत आहे. वास नाही आला ना. शेतामध्ये मोठ चाललेली आहे. आता खरं हे माझी नकलानगरी खूप जुनी आहे. आताच्या मुलांना मोठही माहीत नसेल, ते चित्रपटात वगैरे पाहिले असेल तर त्या मोठेचा आवाज, मोठेचं पाणी ओतलं जातं त्याचा आवाज, मोटकरी बैलांना गाणं म्हणतोय. आपला टांगा तिथनं चाललाय. जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजला पुली पुढे. वेशीवाशी आणखीन एक प्राणी आपल्या स्वागताला उभा आहे, मुलांचा आवडता प्राणी. आज तुम्ही मनात माझ्याच्या व्यासपीठावर येऊन तुमचा सगळा प्रवास आमच्या प्रेक्षकांसाठी सांगितलेला आहात आणि खरोखर प्रचंड मोठं तुमचं काम आहे, जे सगळ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल आणि तुमचा संकल्प लवकरच सिद्धीस जाईल अशी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. तर कसा वाटला आजचा भाग?
आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा.